हरे कृष्ण. सर्व उपस्थित भक्तांचं खूप खूप स्वागत. आज एक विशेष सण आपण साजरा करतोय, श्री जगन्नाथ रथ यात्रा. आणि वर्षातून एकच आपल्याला अशी संधी मिळते ज्यामध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रांच्या आनंदासाठी आपण काही करू शकतो. रामनवमी असेल, जन्माष्टमी असेल, राधाष्टमी असेल, कोणी आपल्या मित्रांनी आपल्याला म्हटलं, अरे आता रामनवमी आहे, अरे जन्माष्टमी आहे, अरे राधाष्टमी आहे, तर आपल्या मनात विचार येतो, चला राधाष्टमी म्हणजे खूप सारे भोग राधाराणींना अर्पण होणार आणि नंतर तो सगळा महाप्रसाद आपल्याला मिळणार. जन्माष्टमी म्हणजे खूप छान महाप्रसाद असणार. रामनवमी असेल म्हणजे नक्कीच मंदिरात काहीतरी छान सजावट करणार, छान डेकोरेशन करून छान काहीतरी मेनू असणार. दिवाळी जेव्हा येते आपण म्हणतो दिवाळी आहे, आता दिवाळीचा सण आहे, तर दिवाळी सण ऐकल्यावर मनात काय विचार येतो? छान छान खायला मिळणार, करंजी खायला मिळणार, चकल्या खायला मिळणार, लाडू खायला मिळणार, कदाचित नातेवाईक आपल्याला भेटायला येणार. सो साधारणपणे आपल्या सर्वांमध्ये एक भावना आहे, उत्सव आहे, सण आहे, तर त्याच्यातून आपल्या मनात एक लगेच विचार येतो, या सणाच्या दिवशी माझा काय फायदा आहे? दिवाळी आहे तर माझा काय फायदा आहे? जन्माष्टमी आहे तर माझा काय फायदा आहे? राधाष्टमी आहे तर माझा काय फायदा आहे? खरा जो सण आपण साजरी करू तो कधी होईल? जेव्हा आपण विचार करू, दिवाळीच्या दिवशी प्रभू रामचंद्र 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परत आले होते. 14 वर्षांनंतर कौशल्या देवी त्यांना भेटले. किती मोठा दिवस आहे तो. तर ज्या दिवशी रामनवमीच्या दिवशी आपण रामचंद्रांच्या भावनांमध्ये प्रवेश करू, ज्या दिवशी दिवाळीच्या सणाला स्मरून आपण विचार करू रामचंद्र किती खुश असतील त्या दिवशी, ज्या दिवशी जन्माष्टमीच्या सणाला जेव्हा आपण स्मरू त्या दिवशी विचार करू नंद महाराज आणि यशोदामाई किती खुश असतील, त्यांच्या घरी श्रीकृष्ण जन्मले. वसुदेव आणि देवकी 8 वर्षांपासून हाल अपेष्टा सहन करतायत, त्यांच्या समोर 6 मुलांची हत्या झाली. पण जन्माष्टमीच्या दिवशी ज्या बाळासाठी 8 वर्षांपासून ते नाना त्रास सहन करतायत, ते बाळ त्या दिवशी जन्मलं. त्या दिवशी देवकी आणि वसुदेवाच्या मनामध्ये किती आनंद होत असेल. तर खरा सण काय आहे? अर्धवट सण तो आहे ज्या सणाला स्मरून आपण स्वतःच्या आनंदाबद्दल विचार करतो, आणि खरा सण तो आहे ज्या सणाला स्मरून आपण परमेश्वराच्या आनंदाबद्दल विचार करतो. तिरुपतीच्या मंदिराचं जेव्हा जेव्हा स्मरण होतं तेव्हा आपण म्हणतो, अच्छा सध्या रांग किती आहे? इतक्यात कोणी गेलं होतं का? कोणी म्हणेल मी मागच्या महिन्यात गेलो होतो, 4 तास तरी उभं राहायला लागलं. अरे बापरे, 4 तास उभं राहायचंय. आणि त्या दिवशी मी ऐकलं की त्या महिन्यात गेलो तर 2 तासामध्ये दर्शन होतं. किती लोक आहे जे म्हणतील तिरुपती बालाजीचा ब्रह्मोत्सव होतो. एक ब्रह्मोत्सव म्हणजे त्यांचा जन्मदिवस, त्यांचा आविर्भाव दिवस, जसं जन्माष्टमीला श्रीकृष्णांचा आविर्भाव दिवस आहे. आता गेल्या आठवड्यामध्ये तिरुपती बालाजीचा ब्रह्मोत्सव होता. स्नान यात्रा आपण साजरी केली 15 दिवसाआधी, रथयात्रेच्या तिथीच्या 15 दिवसाआधी. स्नान यात्रा म्हणजे काय? जगन्नाथजी त्या दिवशी प्रकटले. ते समुद्रामध्ये लाकूड मिळालं आणि त्या लाकडावर मग काम करून जगन्नाथजींचं रूप मिळालं. तर तसं तिरुपती बालाजींचा पण ब्रह्मोत्सव मागच्या आठवड्यात होता. आणि त्या दिवशी किती गर्दी असेल. त्या दिवशी किती लोक म्हणतील आम्हाला ब्रह्मोत्सवाच्या दिवशी बालाजीचं दर्शन करायचं आहे. तर बाजूला एक आपल्यासारखा माणूस असेल, माझ्यासारखा असेल, तो म्हणेल वेडा की खुळा? ब्रह्मोत्सवाच्या दिवशी लाखो लोक येतात, त्या दिवशी रांग किती उभं राहायला लागेल माहितीये का? 12 तास उभं राहायला लागतं. अजिबात जायचं नाही त्या दिवशी. आपल्या सोयीने जेव्हा 2 तासामध्ये रांग होते त्यावेळेस आपण जायला पाहिजे. पण ज्या दिवशी आपण विचार करू ब्रह्मोत्सव म्हणजे श्रीकृष्णांचा बालाजीचा वाढदिवस, बालाजींच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण त्यांना भेटवस्तू द्यायला जायला पाहिजे की नाही? आपण मित्राला वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या आनंदासाठी भेटवस्तू देतो की नाही? आपण मित्राला आपल्या आनंदाची भेटवस्तू देतो की मित्राला त्याच्या आनंदाची भेटवस्तू देतो? तर या जगातील मित्रांसाठी आणि मैत्रिणींसाठी आपली स्पष्टता आहे. मित्राला ती भेटवस्तू द्यायची जी त्याला आवडते, मैत्रिणीला ती भेटवस्तू द्यायची जी तिला आवडते, पण श्रीकृष्णांना कुठली भेटवस्तू द्यायची? जी मला आवडते. असं आपलं सर्व गणित जे आहे ते भौतिकवादामुळे पूर्णपणे चुकलेलं आहे.
ज्या व्यक्तीने आपल्यासाठी सर्वस्व अर्पण केलंय त्या व्यक्तीला आपण आपल्या हिशोबाने भेट देतो, आणि जे व्यक्ती आपल्यासाठी नेहमी विसरतात त्या व्यक्तीला त्याच्या आनंदासाठी त्याच्याप्रमाणे आपण भेटवस्तू देतो. तर म्हणून जगन्नाथ रथयात्रा का महत्वाची आहे? जगन्नाथ रथयात्रेच्या दिवशी आपण जगन्नाथजींच्या आनंदासाठी काय आवडेल ते करतो. किती लोकांना आवडेल उन्हात एक रथ तयार करायचा, त्या रथामध्ये भगवंतांना घेऊन जायचं आणि ते सर्वांच्या देखत उन्हामध्ये त्या रथाला खेचायचं. पाऊस पण पडू शकतो, भिजू शकतो, काही होऊ शकतं, पण त्या रथयात्रेमागे फक्त एकच भावना आहे, मला ऊन पाहिजे, मला पाऊस पाहिजे, मला सावली पाहिजे, मला रस्त्यावर चालता येत नाही, ती भावना नाहीच आहे. रथयात्रेची भावना आहे, श्रीकृष्ण पूर्ण वर्षभर मंदिरात होते आणि विचार करत होते, या नगरातील, या शहरातील असंख्य लोक मला कधी भेटायला येत नाहीत. मोजके 200-300 लोक भेटायला येतात, जन्माष्टमीला 500 लोक येतात, पण बाकीचे लोक आपल्या घरी आहेत. मला या सर्वांची भेट घ्यायची आहे. त्यांना माझी भेट नाही घ्यायची आहे, पण मला त्यांची भेट घ्यायची आहे. जगन्नाथजींची इच्छा आहे, मला सगळ्यांना भेटायचं आहे, मला घेऊन चला बाहेर. तर म्हणून जन्माष्टमी कदाचित आपण आपल्या आनंदासाठी साजरी करतो, रामनवमी कदाचित आपण आपल्या आनंदासाठी साजरी करतो, राधाष्टमी कदाचित आपण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी साजरी करतो. रथयात्रेमध्ये केवळ एकच भावना असते, जगन्नाथजींना आनंद द्यायचा आहे, जगन्नाथजींना प्रसन्न करायचं आहे. जगन्नाथजींच्या मनामध्ये गेल्या रथयात्रेपासून जी इच्छा सुप्त अवस्थेत होती तिला वारा द्यायचा आहे, तिला प्रज्वलित करायचं आहे. आणि जगन्नाथजींचे डोळे जे असे कमळाच्या पाकळ्यांसारखे असे मोठमोठे आहेत, ते विचार करतायत, माझे भक्त कुठे आहेत, माझे भक्त कुठे आहेत, माझे भक्त कुठे आहेत, माझे मुलं कुठे आहेत, माझे मुली कुठे आहेत. त्यांना त्यांच्या भक्तांना भेटायची तीव्र इच्छा आहे, त्यांना त्यांच्या मुलांना मुलींना भेटायची तीव्र इच्छा आहे. त्या तीव्र इच्छेला आपण काय मदत करू शकतो, ही एकमेव भावना आपण रथयात्रेच्या दिवशी ठेवतो. आणि म्हणून रथयात्रा श्री चैतन्य महाप्रभूंच्या भक्तांसाठी का विशेष आहे? कारण तो एक दिवस आहे ज्या दिवशी आपण आपल्या हिशोबाने काहीच करत नाही. अनवाणी रस्त्यावर कोणाला फिरायला आवडतं, पण रथयात्रेच्या दिवशी आपण म्हणतो भगवंतांचा रथ खेचायचा आहे, भगवंतांच्या रथाला आपण अनवाणी खेचणार. ऊन असू दे, पाऊस असू दे, हिवाळा असू दे, वारा असू दे, ट्रॅफिक जॅम असू दे, ट्रॅफिक नसू दे, जे काही असेल ते, पण जगन्नाथजींची इच्छा आहे, भक्तांना भेटायचं आहे, आणि त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी आज आपण सगळे मिळून रथयात्रेमध्ये भाग घेणार आहोत. विचार करा, काय विशेष दिवस आहे हा. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना अनुसृत स्वभावात करोति यत्तत् सकलम परस्मै नारायणायती समर्पयामी. आपण सगळे मराठी भक्त दरवर्षी गणेशजींची आरती करतो, गणेशजींना घरी आणतो, गणपती बाप्पा मोरया म्हणतो आणि आरतीमध्ये हा श्लोक म्हणतो. आणि या श्लोकाचं म्हणणं काय आहे? कायेन या शरीराने, वाचा बोलीने, मनसा मनाने, इंद्रियैर्वा माझ्या सर्व इंद्रियांनी, डोळ्यांनी, मुखाने, नासिकेने, कारणाने, स्पर्शशक्तीने, प्रकृती स्वभावात माझा जो स्वभाव आहे तो पण, करोति यत्तत् सकलम परस्मै नारायणायती समर्पयामी. तर गणेश बाप्पाची आरती करता करता आपण नारायणायती समर्पयामी करतो, पण गणेश बाप्पा पण आपल्याला विचारतात तू कधी करणार आहेस ते. तर त्यांना आपण यावर्षी सांगू शकतो, काही दिवसांपूर्वी मंदिराच्या आयोजकांनी रथयात्रा साजरी केली आणि त्या रथयात्रेच्या दिवशी माझ्या शरीराला एका अर्थाने हाल झाले. 3-4 तास ती रथयात्रा चालली आणि 3-4 तास ते सतत कीर्तन चालूच होतं. तर पहिले 1 तास माझा आवाज चांगला होता, त्याच्यानंतर माझा घसा कोरडा पडला, वाचाशक्ती पण माझी खर्च झाली जगन्नाथजींच्या स्तुतीमध्ये. आणि तिथे माझं तर मन काय लागत नव्हतं. अर्ध्या तासानंतर मला वाटलं की थोडं जातो घरी, कुठलं तरी टीव्ही बघतो, पण आजूबाजूला सगळे भक्त होते आणि भक्त ज्या आनंदाने कीर्तनामध्ये भाग घेत होते, तर माझ्या मनाला पण मी विनवण्या केल्या, अरे चांगलं नाही वाटतं सगळ्या भक्तांच्या मधोमध मी निघून गेलो तर मनाला पण मी विनवणी केली, थांब जरा, रथयात्रेमध्ये भाग घे मनसा. हातांनी मी रश्शी खेचत होतो, इंद्रिय वापरले, डोळ्यांनी मी भगवंतांचं दर्शन घेत होतो, सतत डोळे वापरले, तिथे खूप छान सुगंध येत होता, माझे नासिका वापरले गेले, तिथे बाकीचे भक्त लोक कीर्तन करत होते, माझे कान वापरले गेले. आणि गर्दी काय होती काय सांगू, प्रचंड गर्दी होती. त्याच्यामुळे स्पर्शशक्ती पण वैष्णवांना स्पर्श करण्यामध्ये खर्च झाली. गणपती बाप्पा कदाचित रथयात्रा सुरू झाल्यापासून कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा हा श्लोक मी पहिल्यांदा फक्त बोललो नाहीये, तर ऍक्च्युली जीवनामध्ये अंमल करण्यासाठी सुरुवात केली आहे. गणपती बाप्पा पण यावर्षी तुमच्यावर खूप खुश होतील.
तर म्हणून जगन्नाथ रथयात्रा काय विशेष सण आहे, किती आनंदाचा क्षण आहे. आज एक पूर्ण संपूर्ण दिवस आपलं शरीर, आपली वाचाशक्ती, आपलं मन, आपल्या भावना, आपल्या सर्व इंद्रिया यांना स्वार्थामध्ये आपण खर्च नाही करणार आहे. जितके वर्ष आपण या पृथ्वीवर आहोत गुणिले 365 करा, आणि त्यातून 2 दिवस, मागच्या वर्षीची रथयात्रा आणि या वर्षीची रथयात्रा, हे 2 दिवस आपण परमेश्वराला समर्पित केलेत. यदा कदाचित आपण जर वर गेलो तर तिथे सांगू शकतो बाकीचे दिवस तरी स्वार्थच केला, पण रथयात्रेच्या दिवशी काय न वाचा मनसेंद्रियर्वा. तर म्हणून रथयात्रेमध्ये जे लोक योग्य भावनेने त्याच्यामध्ये भाग घेतील त्यांचा किती मोठं उज्ज्वल भविष्य आहे. तर श्रीमद भागवतामध्ये श्रीकृष्ण लीला येते आणि जे आचार्य श्रीमद भागवताचा रसपान करतात ते म्हणतात की भागवतामध्ये जरी 12 स्कंद असले पण त्या 12 स्कंदांचा जो सारांश आहे तो आहे 10वा स्कंद, आणि त्या 10व्या स्कंदामध्ये आहे श्रीकृष्णांची लीला. आणि श्रीकृष्णांची लीला आपल्या समोर प्रकट करण्यापूर्वी कोणाकोणाच्या लीला शुकदेव गोस्वामींनी प्रकट केल्या श्रीमद भागवतामध्ये. 8व्या स्कंदामध्ये मत्स्य अवताराची कथा सांगितली आहे. 8व्या स्कंदामध्ये कूर्म अवताराच्या द्वारे समुद्र मंथनाची लीला पण सांगितली आहे. वराह देवांची कथा 3ऱ्या स्कंदामध्ये पण येते आणि नंतर 7व्या स्कंदामध्ये हिरण्यकशिपूशी संबंधित पण येते. नरसिंह देवांची कथा 7व्या स्कंदात येते. वामन देवांची कथा 8व्या स्कंदात येते. परशुरामची कथा 9व्या स्कंदात येते. बलरामजींची कथा 10व्या स्कंदात येते. पण बलरामजी हे तर कृष्णांच्या सोबतच आहेत त्याच्यामुळे त्यांची कथा आधी येऊ नाही शकत. तर पूर्ण 9 स्कंदांमध्ये मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम या सर्वांची कथा सांगतात. आणि या सर्व अवतारांची कथा सांगितल्यानंतर शुकदेव गोस्वामी सांगतात आता या माझ्या श्रोत्यांचं परिपूर्ण शुद्धता झाली असेल. एवढे सगळे अवतारांची कथा ऐकून कोणतरी बघेल, या सर्व अवतारांची कथा ऐकून त्यांच्या शक्तीबद्दल ऐकून त्यांचं परमेश भक्तांप्रती, प्रभू तो परत वाजू शकतो ना, मग इथे ठेवा तुमच्यासमोर, ते वाजल्यावर परत सायलेंट करा. या सर्व अवतारांनी नरसिंहदेवांनी प्रल्हादाला वाचवलं, वराह देवांनी पृथ्वीला वाचवलं, मत्स्य अवताराने सत्यव्रत राजाला वाचवलं, परशुरामाने आपल्या वडिलांना वाचवलं, आपल्या आईची मदत केली, वामन देवाने इंद्राची मदत केली. हे सर्व दशलीला अवतार आहेत. हे सर्व अवतार कशासाठी येतात? आपल्या भक्तांची काळजी घेण्यासाठी. अर्थातच आपल्या भक्तांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या मनामध्ये त्या भक्तांप्रती प्रेम आहेच, पण या सर्व अवतारांमध्ये अजून एक गुण आहे, तो आहे ऐश्वर्य, त्यांची शक्ती, त्यांची महानता. आणि म्हणून परमेश्वराला जाणण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक आहे ऐश्वर्य मार्ग आणि एक आहे माधुर्य मार्ग. ऐश्वर्य मार्ग म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांची शक्ती आपल्याला जाणवते, त्यांची विस्मित करणारी त्यांचं ऐश्वर्य आपल्याला जाणवतं. आणि त्याबरोबरच त्याच परमेश्वरामध्ये एक गोडव्याची भावना असते, आपल्या भक्तांप्रती भक्त वात्सल्य. परमेश्वराला आपल्या भक्तांप्रती जे प्रेम आहे ते पण झळकतं. नरसिंहदेव यांची जर कथा वाचली तर त्या नरसिंहदेवांच्या कथामध्ये फक्त शक्ती प्रदर्शन आहे का? नाही. जेव्हा प्रल्हादाला जवळ घेतात तेव्हा त्यांना कसं करतात? तर जसा एक सिंह, मादा सिंह, सिंहीण आपल्या छाव्याला कसं प्रेम करते, तर आपण कधी कधी मांजरीला बघतो, मांजर आपल्या लहानशा पिल्लाला चाटते. गाय असेल तर गाय पण आपल्या वासराला चाटते. तसं नरसिंहदेव ज्यांनी अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन केलं आणि हिरण्यकशिपूला चिरफाड केली, पण ते प्रल्हादाला चाटतात. वराहदेव आहेत. वराहदेवाने पृथ्वी, ज्यावर आपण आहोत आता सध्या, त्या पृथ्वी ग्रहाला आपल्या 2 शिंगांवर उचललं. म्हणजे किती अमाप शक्ती असेल वराहदेवांकडे. पण त्या वराहदेवांनी नंतर त्या पृथ्वीशी विवाह पण केला, म्हणजे प्रेम प्रदर्शन पण केलं. तर म्हणून परमेश्वराच्या प्रत्येक अवतारामध्ये ऐश्वर्य पण प्रकट करतात आणि माधुर्य पण प्रकट करतात. पण श्रीकृष्णांच्या पूर्वी जेवढे अवतार आहेत ते दोन्ही जरी प्रकट करत असतील पण अधिकांश प्रमाणामध्ये त्यांचं ऐश्वर्य प्रकट करतात, माधुर्य इतकं जास्ती प्रकट नाही करत. आणि श्रीकृष्ण काय करतात? श्रीकृष्णांच्या व्यक्तिमत्वामध्ये पण दोन्ही तत्व आहेत.
जर नरसिंहामध्ये माधुरी आणि ऐश्वर आहे, जर वराहदेवांमध्ये माधुरी आणि ऐश्वर आहे, तर त्या सर्व अवतारांचे स्रोत श्रीकृष्ण, त्यांच्यामध्ये माधुरी आणि ऐश्वर नाहीये, त्यांच्यामध्ये पण माधुरी आणि ऐश्वर आहे. पण दोघांमध्ये अंतर काय आहे? श्रीकृष्णांना सोडून जितके अवतार आहेत ते माधुर्य कमी प्रकट करतात आणि ऐश्वर जास्ती प्रकट करतात. आणि श्रीकृष्ण ऐश्वर कमी प्रकट करतात आणि माधुर्य जास्ती प्रकट करतात. श्रीकृष्णाच्या किती राण्या होत्या? 16,108 राण्या होत्या. 16,108 राण्यांसाठी त्यांनी वेगवेगळे महल बांधले. त्या सर्व महलांमध्ये हस्तिदंताचं फर्निचर होतं. त्या सर्व महलांमध्ये दिवे नव्हते, पणत्या नव्हत्या. त्या सर्व महलांच्या खांबांमध्ये रत्न होते आणि ते रत्न रात्रीच्या वेळे प्रकाश द्यायचे. तर महलांमध्ये प्रकाश देण्यासाठी दिवे आणि पणत्या नव्हत्या, रत्न होते. तर इतकं ऐश्वर कोणी प्रकट केलंय? रामचंद्रांनी पण प्रकट नाही केलंय. इतकं ऐश्वर ते इंद्रदेवांकडे पण नाहीये. तर श्रीकृष्णांनी पण ऐश्वर प्रकट केलं, पण श्रीकृष्णांनी त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्ती त्यांचं प्रेम प्रकट केलं. आणि म्हणून श्रीकृष्णांच्या लीलेचा जो विशेष एक जो रस आहे तो आहे त्यांचं त्यांच्या भक्तांप्रती विशेष प्रेम आणि त्यांच्या भक्तांचं त्यांच्याप्रती विशेष प्रेम. श्रील रूप गोस्वामी भक्ती रसामृत सिंधूमध्ये म्हणतात, श्रीकृष्ण आणि नारायण यांच्यामध्ये समान 60 गुण आहेत. शंकरजी आणि नारायण यांच्यामध्ये 55 गुण समान आहेत आणि ब्रह्मदेव आणि शंकरजी यांच्यामध्ये 50 गुण समान आहेत. म्हणजे शंकरजींकडे 5 असे गुण आहेत जे ब्रह्माजींकडे पण नाही आहेत. नारायणाकडे 5 असे गुण आहेत जे शंकरजींकडे पण नाही आहेत. पण श्रीकृष्णांकडे 4 असे गुण आहेत जे नारायणाकडे पण नाही आहेत. ते काय आहेत? तर म्हणतात, पहिली वेणू माधुरी. श्रीकृष्ण ज्या प्रकारे त्यांची बासुरी वाजवतात त्या बासुरीचा गोडवा या जगामध्ये कोणालाही नाहीये, नारायणाला पण नाहीये. तर श्रीकृष्णांबद्दल जे वर्णन आहे 10व्या स्कंदामध्ये, श्रीकृष्ण जेव्हा बासुरी वाजवतात, काही गायी असतात ते चारा खात आहेत, त्या चारामध्ये पण त्यांना गोडवा लागतोय. का बरं? कारण त्या चाऱ्यामध्ये श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श केलेली धूळ आहे आणि म्हणून ते जेव्हा चारा खातात त्या चाऱ्यामध्ये पण श्रीकृष्णांना स्पर्श केलेल्या धुळीचा गोडवा आहे. तर ते खाताना अमृत वाटते त्यांना, काय हा चारा गोड आहे. आणि मध्येच दुरून बघतात श्रीकृष्ण दिसतात त्यांना, तर श्रीकृष्णांचं रूप गोड तुझे रूप, ते अमृतासारखं आहे. तर त्या डोळ्यांनी पण अमृत घेत आहेत, चवीने पण, जिभेनी पण अमृत घेत आहेत. आणि तेवढ्यामध्ये श्रीकृष्ण आपली बासुरी आपल्या ओठांना लावतात आणि आपल्या हृदयातलं प्रेम त्या बासुरीमध्ये टाकतात आणि प्रत्येक जीवात्म्याला ते ऐकू जाईल अशा ध्वनीमध्ये ती बासुरी वाजवतात. आणि त्या गायीवर आता 3रं आक्रमण होत आहे. या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आक्रमण होतात. साधारणपणे या जगामध्ये जे आक्रमण होतं ते प्रेमावर वैराचं आक्रमण होतं, शांतीवर हिंसेचं आक्रमण होतं. साधारणपणे सगळ्यांना शांती पाहिजे असते पण हिंसा होते. साधारणपणे सगळ्यांना मैत्रीपूर्ण व्यवहार पाहिजे असतो, प्रेम पाहिजे असतं, पण त्याच्यावर वैराचा आघात होतो. पण श्रीकृष्ण काय करतात? श्रीकृष्ण म्हणतात, मी या जगाविरुद्ध जाणार, मी वैर भावनेवर मैत्रीचा आघात करणार. मी जिथे शांतता आहे तिथे प्रेमाचा आघात करणार. सो काही लोक असतात ते फक्त नकारात्मक गोष्टींना फक्त थांबवून ठेवतात की अरे नाही नाही, वैर भावना नको, हिंसा नको. पण हिंसेचं जे अपोजिट आहे, हिंसेचं जे उलट आहे ते आहे प्रेमाची भावना. ते कधी वापर नाही करत. पण श्रीकृष्ण काय शिकवतात आपल्याला? श्रीकृष्ण म्हणतात, मला शांती नाही पाहिजे, मला प्रेम पाहिजे. सकारात्मक आघात करतात, सकारात्मक आक्रमण करतात. तर त्या गायीवर पहिलं आक्रमण केलं श्रीकृष्णांनी, गोडव्याचं आक्रमण केलं त्यांच्या जिभेवर ते गवत देऊन. दुसरं आक्रमण केलं त्यांच्या डोळ्यांवर, त्यांचं स्वतःचं गोड रूप हे त्यांना दिसू देऊन. आणि आता 3रं आक्रमण श्रीकृष्णांनी त्या जीवात्म्यावर, बिचाऱ्यावर केलंय. काय केलंय? त्यांच्या प्रेमाला त्यांच्या त्या बासुरीच्या ध्वनीद्वारे त्याच्या कानांवर आक्रमण केलंय. हा जीवात्मा काय टिकणार आहे? ती गाय बिचारी विचार करते, किती हा गोडवा, किती हे प्रेम, किती हे माधुर्य, मी कसं सहन करणार? आणि ती गाय विचार करते, इथून जे माधुर्य मिळतंय ते स्वीकार करू, डोळ्यांनी जे माधुर्य मिळतंय ते स्वीकार करू, कानांनी जे माधुर्य मिळतंय ते स्वीकार करू. मग मनातल्या मनात विचार करते, याच्यात सर्व दीर्घकालीन टिकणारं माधुर्य कुठलंय? हे जे माधुर्य आहे गवताचं ते किती वेळ टिकणार आहे?
गवत आहेपर्यंत. गवत किती वेळ असणार आहे? चावेपर्यंत. चावल्यानंतर गवत आतमध्ये, म्हणजे गोडवा पण आतमध्ये, तर तात्पुरता गोडवा आहे. ठीक आहे. डोळ्यांना श्रीकृष्ण कधी दिसणार आहेत? जेव्हापर्यंत समोर आहे तेव्हा. आणि श्रीकृष्ण थोडीच एका भक्ताला आयुष्यभर प्रेम देतात. श्रीकृष्णांना तर सगळ्यांची काळजी घ्यायची आहे. श्रीकृष्णांना सगळ्यांना प्रेम द्यायचं आहे. तर किती क्षण उभे राहतील श्रीकृष्ण? काही क्षण उभे राहतील. पण बासुरी, श्रीकृष्ण जर डोळ्यासमोर असतील आणि बासुरी वाजवतील तर ऐकू येते. आणि श्रीकृष्ण दूर कुठेतरी असतील आणि तिथून जर बासुरी वाजवली तर ऐकू येते का बासुरी? म्हणजे या तीन मध्ये सर्वात जास्ती दीर्घकालीन टिकणारं कुठलं अमृत आहे? जिभेचं अमृत नाही आहे, डोळ्यांचं अमृत नाही आहे, कानांचं अमृत आहे. आणि म्हणून गायीने काय केलं? याला थांबवलं. हे अमृत नंतर घेतो. चावायला बंद केलं, डोळे बंद केले, आणि फक्त कानांनी श्रीकृष्णांच्या त्या मधुर गोडव्या प्रेमयुक्त बासुरीच्या ध्वनीला पूर्णपणे अंगीकार केला. तर म्हणून याला म्हणतात वेणू माधुरी. श्रीकृष्ण जेव्हा बासुरी वाजवतात त्याचा गोडवा हा अद्वितीय. म्हणतात जे पशु पक्षी आहेत वृंदावनामध्ये, त्यांना जो तिथे जन्म मिळतो तो काही साधारण जन्म नाहीये. तिथले जे पक्षी आहेत ते साधू संत आहेत, ऋषीमुनी आहेत. पण त्यांची एक इच्छा होती, वृंदावनामध्ये आम्हाला दुरून श्रीकृष्णांना बघायचंय. तर पक्षी काय करतात? जेव्हा श्रीकृष्ण खाली जमिनीवरून चालत असतात तेव्हा पक्षी त्यांचा पाठलाग करत असतात. तर पक्षी कोण आहेत? पूर्वजन्मातले मोठे मोठे साधू संत ऋषीमुनी आहेत. त्यांची इच्छा होती की आम्हाला श्रीकृष्णांचं सदैव दर्शन पाहिजे. तर त्यांना पक्ष्यांचा जन्म मिळतो वृंदावनामध्ये. तर काही पक्षी आहेत ते असे बसलेले असतात, फांद्यांवर असे दोन पाय धरून बसलेले आहेत. आणि तेवढ्यात श्रीकृष्णांच्या बासुरीचा आवाज येतो. आणि त्या श्रीकृष्णांचा बासुरीचा आवाज आल्यावर गायीने काय केलं? डोळे बंद केले, चावणं बंद केलं, आणि कानांनी फक्त त्या वेणू ध्वनीला स्वीकार केला. तर तो पक्षी पण आहे, तो त्याच्या कानांनी त्या वेणूच्या ध्वनीला स्वीकार करतो आणि स्तब्ध होतो. बापरे, हा काय गोड आवाज आहे. आणि याच्यामध्ये ना फक्त सुश्राव्य ध्वनी नाहीये, याच्यामध्ये श्रीकृष्णांनी त्यांचा प्रेम घातलाय. तर तो स्तब्ध होतो. आणि कधी कधी आपण जर स्तब्ध झालो तर आपण पडतो ना. तर तो पक्षी आहे, त्याने अशा त्या फांद्यांना दोन पायांनी धरून ठेवलंय. तो जेव्हा स्तब्ध होईल तेव्हा काय होईल? त्याचा पण तोल जातो आणि तो पक्षी पण खाली पडतो. पण खाली पडल्यावर, असा जेव्हा खाली पडतो तेव्हा त्याचा मृत्यू नाही होत. का माहितीये? कारण खाली एक पाण्याचं छोटं डबकं तयार झालेलं असतं. आणि ते पाण्याचं डबकं काय असतं माहितीये? कारण तो पक्षी विचार करत असतो, माझं काय सौभाग्य आहे, श्रीकृष्ण आपल्या भक्तांसोबत, श्रीकृष्ण आपल्या गायींसोबत, श्रीकृष्ण आपल्या वासरांसोबत जेव्हा फिरतायत तेव्हा किती प्रेम करतात त्या वासरांवर, किती प्रेम करतात त्या गायींवर. त्याला स्मरून त्या पक्षाने अश्रू वाहिलेले आहेत. ते प्रेमाश्रू जे वाहिलेले आहेत त्या पक्षाने, त्या प्रेमाश्रूंचं डबकं ऑलरेडी खाली तयार झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा श्रीकृष्णांनी बासुरी वाजवली, त्या बासुरीमुळे स्तब्ध होऊन तो पक्षी असा खाली पडला. आणि नंतर खाली जेव्हा पडला तेव्हा त्या पाण्याच्या डबक्यात, अश्रूंच्या पाण्याच्या डबक्यात पडतो. आणि आपण जेव्हा स्तब्ध झालो, आपण जेव्हा बेशुद्ध झालो आणि पाण्याचा स्पर्श झाला तर काय होतो? आपण जागे होतो. तो पक्षी अचानक जागा होतो, म्हणतो अरे मी खाली कसं काय पडलो. परत वर जाऊन बसतो, परत श्रीकृष्णांची बासुरी ऐकतो, स्तब्ध होतो, परत खाली पडतो. अशा प्रकारे वारंवार हा पक्षी वेणूनादाने उन्मत्त होतो, वेणूनादाने स्तब्ध होतो, वेणूनादाने बेशुद्ध होतो. त्याला म्हणतात वेणू माधुरी. एक आहे रूप माधुरी. तर रूप गोस्वामी एका श्लोकात म्हणतात, जर कोणाला आपल्या भौतिक आयुष्याप्रती अजूनही आसक्ती असेल तर म्हणतात, यमुने नदीच्या काठावर केशी घाट आहे. या केशी घाटाजवळ एक कदंबाचा वृक्ष आहे. त्या कदंबाच्या वृक्षाखाली अर्ध्या रात्री, मध्यरात्री एक तरुण मुलगा आहे, तो बासुरी वाजवतो. ते दृश्य कदापि बघू नका. कारण ते दृश्य जर तुम्ही बघितलं, तुमच्या सर्व भौतिक इच्छा त्यागाल तुम्ही, आणि तुम्ही म्हणाल मला आता या तरुण मुलाजवळ राहायचंय फक्त. तर याला म्हणतात कैमुत्तिक न्याय. कैमुत्तिक न्याय म्हणजे काय? विपरीत गोष्टीची स्तुती करायची आणि त्याच्यातून ओरिजिनलची गोष्ट काय ते काय म्हणतात ऍक्च्युली, की श्रीकृष्ण इतके गोड आहेत, श्रीकृष्ण इतके आकर्षक आहेत की आपण आपल्या सर्व भौतिक इच्छा, सर्व भौतिक स्वार्थ विसरू जर आपण श्रीकृष्णांचं दर्शन केलं तर. तिसरी जी विशेष गोष्ट रूप गोस्वामी सांगतात, जी नारायणाकडे पण नाहीये, ते आहे लीला माधुर्य. लीला माधुर्य म्हणजे श्रीकृष्णांच्या एकमेकांप्रती, भक्तांप्रती जे काही प्रेमाचे आदान प्रदान आहेत ते इतके विशेष आहेत की नारायण पण आपल्या भक्तांना तसं प्रेम नाही करू शकत. आणि चौथं गोष्ट म्हणतात
भक्त माधुरी. भक्त माधुरी म्हणजे श्रीकृष्ण जितके गोड आहेत, श्रीकृष्ण जितके विशेष आहेत, तितके श्रीकृष्णांचे प्रिय भक्त पण विशेष आहेत. आणि रथयात्रेच्या दिवशी आपण या श्रीकृष्णांबद्दल चर्चा करणार आहोत. विचार करा, आपल्याला हे सगळं ऐकायला मिळतंय. आपल्याला श्रीमद भागवताद्वारे शुकदेव गोस्वामींनी हे सर्व ज्ञान दिलंय. 2-1 वर्षापूर्वी जेव्हा नाही, मागच्याच वर्षी कृष्णाई लॉन्स नाही आपल्या इथे, कृष्णाई लॉन्सला जेव्हा जन्माष्टमी होती, तर सगळं आवरलं होतं आणि संपत आली होती जन्माष्टमी. 11:30-12ची वेळ असेल रात्रीची. एक लहानसा मुलगा होता आणि तो रडत होता. आणि आजूबाजूला 3-4 महिला होते. ते विचार करत होते, का रडत असेल हा, का रडत असेल. तर कोणी म्हणतंय, तुला खायला पाहिजे का, तुला काहीतरी गोड आणून देऊ का. तो काही उत्तरच देत नाही आणि रडतोय 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 रडतोय. कोणाला वाटलं त्याची चप्पल हरवली की काय, तो कोणी म्हणतो चप्पल हरवल्या का, रडतोय रडतोय रडतोय. 10-15 मिनिटं तो इतका रडत होता आणि कोणाला काही माहिती नाही की हा का रडतोय. आणि तितक्यात एक दुसरी महिला तिथून अशी दुरून येताना दिसली आणि त्याच्या डोळ्यात जेवढे अश्रू होते ते सगळे एका क्षणात आटले. 10 मिनिटापासून हा मुलगा रडतोय आणि आपल्याला कळलं नाही की काय रडतोय. आणि जसं त्यांनी एका महिलेला बघितलं, आई जोरात ओरडला, तो त्या महिलेकडे धावत गेला आणि ती महिला पण त्याला शोधत होती. ती महिला पण त्या गर्दीमध्ये विचार करत होती, माझा मुलगा हरवला, कुठे गेला कुठे गेला. ती बाई अशी धावत आली, हा मुलगा असा धावत गेला. अचानक डोळे कोरडे, अचानक जो जोरात आवाज येत होता तो कमी झाला. का बरं? त्याची जी भूक होती, त्याची जी तहान होती, ती अन्नाची नव्हती. त्याची जी भूक, त्याची जी तहान होती, ती बाकी कुठल्या वस्तूची नव्हती. त्याची भूक, त्याची तहान जी होती, ती आईच्या प्रेमाची होती. आणि आपण सर्व पण या जगामध्ये ती तहान अनुभवतोय. आणि आपल्याला आपले नातेवाईक काय सांगतायत, ती गोष्ट जर तुला मिळाली ना तर तू समाधानी होशील. मग आपण राब 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 राबतो, ती गोष्ट मिळवतो, पण समाधान काय मिळत नाही. मग आपल्याला सांगतात ती गोष्ट आता बदलली, ती 2020 मध्ये होती, 2026 मध्ये जर समाधान पाहिजे असेल तर ती दुसरी गोष्ट आहे. मग त्यासाठी राब राब राबतो 2032 पर्यंत. मग 2032 मध्ये म्हणतो ती गोष्ट मिळाली, नाही आता 2032 ती 26 ची गोष्ट होती, आता 32 साठी तिसरी गोष्ट आहे. आयुष्यभर आपण राब राब राबतोय पण समाधान काय मिळत नाही. तर आपल्याला शुकदेव गोस्वामी सांगतायत, ज्या प्रेमासाठी तू भुकेला आहेस ते प्रेम फक्त एकच व्यक्ती देऊ शकतात, ज्यांच्या स्वतःकडे ते प्रेम आहे. आपण ज्या वस्तूंमध्ये ते प्रेम शोधतोय, आपण ज्या वस्तूंमध्ये समाधान शोधतोय, ते निर्जीव आहेत. ते आपल्याशी नातं कसं जोडू शकतील, ते आपल्याला प्रेम कसं देऊ शकतील. आपल्याला जे प्रेम पाहिजे ते एक जिवंत प्रेमळ व्यक्ती देऊ शकतो आणि ते आहेत श्रीकृष्ण. तर म्हणून श्रीकृष्ण पण ऐश्वर्य आणि माधुर्य प्रकट करतात आणि बाकी सर्व अवतार पण ऐश्वर्य आणि माधुर्य प्रकट करतात. पण बाकी सर्व अवतार माधुर्यापेक्षा जास्ती ऐश्वर्य प्रकट करतात आणि श्रीकृष्ण ऐश्वर्यापेक्षा जास्ती माधुर्य प्रकट करतात. हे तत्व ज्याला कळलं त्याला एक लक्षात येतं की श्रीकृष्णांच्या जवळ जर जायचं असेल, श्रीकृष्णांशी जर आदान प्रदान करायचं असेल तर त्याची चावी काय आहे, त्याचं रहस्य काय आहे. त्याचं रहस्य हे आहे, श्रीकृष्ण स्वतःला पण ऐश्वर्य आवडत नाही, श्रीकृष्णांना स्वतःला पण माधुर्य आवडतं. आपल्याला पण जर श्रीकृष्णांच्या जवळ जायचं असेल, आपल्याला पण तीच भावना ठेवायला लागेल. आपण त्यांना मोठमोठ्या वस्तू देऊन प्रभावी नाही करू शकत, कारण श्रीकृष्ण स्वतःच तसे नाही आहेत. ज्यांना जी गोष्ट आवडते त्यांना ती गोष्ट दिल्यावर ते खुश होतील ना. तर श्रीकृष्ण म्हणतायत, मला तर प्रेम आवडतं, मला तर आदान प्रदान आवडतं, मला वस्तू नाही आवडत. तर विचार करा, आपल्याला जर श्रीकृष्णांना प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला काय द्यायला पाहिजे. म्हणून द्रौपदीला जेव्हा अपमानित करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा कोणी वाचवलं द्रौपदीला? श्रीकृष्णांनी वाचवलं. आणि श्रीकृष्णांनी किती कापड त्यांना दिलं, अमाप कापड दिलं. तेच श्रीकृष्ण वृंदावनामध्ये गोपिकांचे वस्त्र चोरी करतात. तर याच्यातून जर कोणाला वाटलं हा बघ चोर आहे व्यक्ती, हा यांनी वस्त्र चोरी केले, तर आपण संपूर्ण आयुष्य बघायला पाहिजे. श्रीकृष्णांना वस्त्राची हाव नाहीये. श्रीकृष्णांनी द्रौपदीची लाज वाचवली, श्रीकृष्णांनी द्रौपदीला अमाप वस्त्र दिले. मग हे वस्त्र का चोरले? त्यांना वस्त्राशी घेणं देणं नाहीये. त्या गोपिकांच्या मनामध्ये भावना होती, आम्हाला फक्त श्रीकृष्णच आमचे पती म्हणून पाहिजेत. त्या भावनेला प्रतिसाद देण्यासाठी श्रीकृष्णांनी ते वस्त्र चोरले. श्रीकृष्ण किती मोठी एक किती मोठा धोका स्वीकारताय श्रीकृष्ण. वस्त्र चोरी केल्यानंतर अनंत काळासाठी मूर्ख लोक श्रीकृष्णांवर आळ घालू शकतात, बघा तुमचे परमेश्वर तरुण मुलींचे वस्त्र चोरी करतात. पण श्रीकृष्ण म्हणतात,
जरी तुम्हाला माझ्याबद्दल काही चुकीची भावना असेल तरी चालेल, पण ज्यांनी माझं पूर्ण जीवन वाचलंय त्यांना माहिती आहे की मी सगळ्यांचे काही कपडे चोरी नाही केलेत. उलट चुकीच्या भावनेने जेव्हा लोक वस्त्र चोरी करत होते तेव्हा मी त्याला आळा घातला आणि मी त्यांना वस्त्र पुरवले. म्हणजे श्रीकृष्णांनी असं का केलं असेल? श्रीकृष्णांनी फक्त एका गोष्टीसाठी केलं, कारण गोपिकांना त्यांच्याबद्दल एक विशिष्ट प्रकारचं प्रेम होतं. आणि जेव्हा कोणी व्यक्ती श्रीकृष्णांना प्रेम अर्पण करतात, श्रीकृष्ण त्या प्रेमाच्या भावनेने कैद होतात. श्रीकृष्ण आहेत, त्यांना दुर्योधनाने जेव्हा शांतीदूत बनून गेले तेव्हा दुर्योधनाने विचार केला, या व्यक्तीला आपण एका तुरुंगामध्ये कैद करूया. पण कैद करू नाही शकले. श्रीकृष्णांनी विराट रूप दाखवलं आणि विराट रूप दाखवत दुर्योधन पण घाबरला. पूर्ण सभेमध्ये लोक इकडे तिकडे नुसते पळू लागले आणि विचार करतात, काय झालं काय झालं, अरे एवढा विराट रूप कुठून आला, आम्हाला तर वाटलं हा साधारण व्यक्ती आहे म्हणून. ज्या व्यक्तीला दुर्योधन सैन्यासह भीष्म, कर्ण, कृपाचार्य, द्रोणाचार्य हे सगळे त्या सभेत उपस्थित आहेत, पूर्ण कौरव सैन्य त्या सभेत उपस्थित आहेत, ते पूर्ण सैन्य मिळून श्रीकृष्णांना तुरुंगात नाही टाकू शकले, त्यांना बांधू नाही शकले. त्या श्रीकृष्णांना यशोदा माईने आपल्या प्रेमाच्या साध्या दोराने, साखळ्यांनी नाही, साध्या दोराने बांधून टाकलं आणि श्रीकृष्ण काही करू नाही शकले. तर जर कोणाला हे पूर्ण लीला माहिती नसेल तर आपण म्हणू, अरे हा काय एकदम साधारण मुलगा दिसतोय, त्याला आईने धरलं, दोरांनी बांधलं. पण ते श्रीकृष्ण नंतर जर आपण बघितलं तर दुर्योधन त्याच्या पूर्ण सैन्यासह एकट्या श्रीकृष्णांना बांधू नाही शकले. मग आपल्या लक्षात येतं, श्रीकृष्ण जे यशोदामुळे बांधले गेले ते त्या दोराची शक्ती नव्हती, ती त्या यशोदा माईच्या वात्सल्य प्रेमाची शक्ती होती. आणि म्हणून जेव्हा कोणी श्रीकृष्णांप्रती भावना प्रकट करतात तेव्हा श्रीकृष्ण त्या भावनेमध्ये कैद होतात. श्रीकृष्णांना जेव्हा द्रौपदी आणि पंच पांडव जेव्हा वनात होते तेव्हा एकदा दुर्वासा ऋषी आले आणि दुर्वासा ऋषी म्हणतात, काही आहे का खायला? आणि तेव्हापर्यंत सगळं खाणं संपलं होतं. आणि दुर्वासा ऋषी जर एकदा चिडले की मग कोणालाही शाप देतात. मग आता काय करायचं? तर तेव्हा श्रीकृष्णांना हाक मारली, श्रीकृष्ण आले. श्रीकृष्ण म्हणाले, तुझ्या भांड्यात बघ काही आहे का? तर म्हणतात, थोडीशी एक भाजी होती. ती थोडीशी भाजी जेव्हा श्रीकृष्णांनी खाल्ली तेव्हा श्रीकृष्णांना ते पूर्ण अन्न जे आहे इतकंसं होतं, ते पूर्ण त्यांचं पोट भरलं आणि श्रीकृष्णांचं पोट भरलं. म्हणून दुर्वासा ऋषी आणि दुर्वासा ऋषींसोबत 60,000 शिष्य आले होते, त्यांना नदीमध्ये त्यांचं पोट भरलं. तर तत्वानुसार असं म्हणतात, झाडाच्या मुळांना जर पाणी घातलं तर झाडाच्या बुंध्याला, झाडांच्या फांद्यांना, झाडांच्या पानांना, झाडांच्या सर्व अवयवांना पण पोषण जातं. तर श्रीकृष्णांच्या पोटामध्ये एक छोटासा भाजीचा कण गेला आणि श्रीकृष्ण तृप्त झाले. आणि श्रीकृष्ण तृप्त झाले म्हणून हे सर्व ऋषीमुनी पण तृप्त झाले. त्या श्रीकृष्णांना ज्यांना थोडंसं अन्न घालून पूर्ण विश्व तृप्त होतं, ते श्रीकृष्ण सुदाम्याच्या झोळीतून जाणून बुजून बळपूर्वक ते लहानसे स्वस्त असलेले पोहे जबरदस्तीने काढतायत. सुदामा म्हणतात, नको नको नको. आणि श्रीकृष्ण म्हणतात, असं कसं काय शक्य आहे, मला तर घेणार मी. तर श्रीकृष्णांना असं वाटतं त्या पोह्यांची हाव होती, त्या पोह्यांमुळे बिचारे उपाशी श्रीकृष्ण होते आणि त्यांना किती दिवसांपासून खायला नव्हतं मिळालं म्हणून ते पोहे घेतले. ज्या श्रीकृष्णांना अनेक अनेक मंदिरांमध्ये कितीतरी अमाप भोग लागतोय, त्यांना त्या पोह्यांची गरज होती नाही. पण श्रीकृष्ण विचार करत होते, सुदामा इतका गरीब असून 4 घरांमध्ये जाऊन त्यांनी भिक्षा मागितली होती. का? तर मनात इच्छा होती, आपण जर श्रीकृष्णांना भेटायला चाललोय, रिकाम्या हाताने नाही जायला पाहिजे. ठीक आहे, मी गरीब आहे, माझ्या कर्मांचे काहीतरी फळ आहेत, पण श्रीकृष्णांसारख्या प्रेमळ व्यक्तीला जर भेटायला चाललोय तर काहीतरी घेऊन जायला पाहिजे. तर श्रीकृष्णांनी जे ते पोहे घेतले, पोह्याची भूक नव्हती, श्रीकृष्णांना भूक होती. श्रीकृष्णांना त्या सुदाम्याच्या पोह्यामध्ये सुदाम्याचं जे प्रेम होतं त्याची भूक होती. श्रीकृष्णाचा एक अवतार आहे महाविष्णू, आणि महाविष्णू असे योग निद्रेमध्ये पडलेले असतात आणि त्यांच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड तयार होतात. महाविष्णूंना काही श्रम नाही करायला लागत. महाविष्णू फक्त असे झोपलेले असतात आणि ते मोठे मोठे ब्रह्मांड तयार होतात. या महाविष्णू जे स्रोत आहे श्रीकृष्ण, त्यांना झोपण्यापूर्वी दररोज एक गोष्ट सांगायला लागते, नाही तर त्यांना झोप येत नाही. आणि यशोदा माईला जाऊन होतात,
आई मला तर एक गोष्ट सांग ना. आणि दररोज रात्री यशोदा विचार करीत आता काय गोष्ट सांगायची. तर एक दिवशी रामचंद्रांची गोष्ट सुरू केली. तर ऐकली तर काही इंटरेस्टच नव्हता श्रीकृष्णांचा. म्हणाले काय तू म्हणालास गोष्ट सांगायची आणि गोष्ट सांगायला मी सुरू केली तर काय बघत नाही. म्हणजे मला माहिती आहे ही गोष्ट. अरे मी पहिल्यांदा सांगते तुला कसं माहिती. मीच आहे तो. ठीक आहे ठीक आहे. काय गंमत आपण काय जास्ती मुलांचा जास्ती सिरियसली घेत नाही. मग म्हणाले ठीक आहे तुला मी आता नरसिंहाची गोष्ट सांगते. मग ती पूर्ण गोष्ट सांगितली. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला त्रास दिला ते सगळं झालं झालं झालं. मग नंतर खांबातून आता नरसिंहदेव प्रकट झाले तिथपर्यंत पोहोचले. तर श्रीकृष्ण खाली बघायला लागले. म्हणाले अरे काय झालं एवढी चांगली गोष्ट सांगते आता तर मेन गोष्ट आहे. आता तर भगवंत आले. म्हणजे मला माहिती आहे पुढे काय होतं. मग कसं काय माहिती मीच येतो. दररोज यशोदाबाई विचार करते तर कुठून नवीन गोष्ट आणायची श्रीकृष्णांना सांगण्यासाठी. तर जे श्रीकृष्ण योग निद्रेमध्ये अनंत ब्रह्मांडाचं सृष्टी करतात त्या श्रीकृष्णांना झोपण्यासाठी दररोज नवीन नवीन कथा सांगायला लागते. तर त्यांना खरोखर ती कथा ऐकायची आहे का. खरोखर त्यांना ती कथा न ऐकल्याशिवाय झोप येणार नाही असं आहे का. नाही. श्रीकृष्णांना आईला एक आनंद द्यायचा आहे. आईला आपल्या मुलांना जवळ घेऊन झोपी घालताना एक नवीन नवीन गोष्ट सांगण्यामध्ये जो आनंद येतो तो आनंद यशोदा माईला द्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे जे श्रीकृष्ण आहेत हे जरी सर्व अवतारांचे स्रोत असतील जरी त्यांच्यामध्ये अमाप शक्ती आहे पण त्यांची खरी एक विशिष्टता एक वैशिष्ट्य जे आहे श्रीकृष्णांचं ते आहे त्यांचं भक्तांवर असलेलं प्रेम. आणि त्यामुळे त्यांचं भक्तांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम. म्हणून चौथा जो श्रीकृष्णांचा विशेष गुण आहे तो आहे भक्त माधुरी. तर विचार करा वृंदावन किती विशेष जागा आहे. या विशेष जागेमध्ये नंद महाराज यशोदामाई बलराम त्यांचे मित्र त्यांचे सवंगडी गाई वास्त्र हरिण पोपट गोपिका हे सगळे श्रीकृष्णांवर निर्मळ प्रेम करतात. त्यांना त्या प्रेमामध्ये एक कणभर पण स्वार्थ नाहीये. आणि अशा प्रकारे श्रीकृष्ण 11 वर्ष या प्रेमाचा उपभोग करत होते. पण 11-11.5 वर्ष झाल्यानंतर त्यांना मनामध्ये एक भावना निर्माण झाली. मी या जगामध्ये का आलो. सर्व देवतांनी प्रार्थना केली आणि म्हणाले भूमी देवीवर अनेक अनेक राक्षसांनी राज्य करतायत. जरासंध जयद्रथ कंस मथुरेचा राजा बनून इतक्या लोकांना त्यांनी त्रास दिलाय की हे सर्व लोक मथुरा नगरी सोडून इकडे तिकडे सगळे पळून गेले. विदुरथ शिशुपाल हे सगळे मोठमोठे क्रूर राजे होते आणि हे लोकांना त्रास देत होते. तर भूमी देवीने जाऊन प्रार्थना केली तर श्रीकृष्ण मनातल्या मनात विचार करतायत माझं अजून एक वचन मी सर्व देवतांना दिलं होतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा अधर्म माजेल जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होईल तेव्हा मी स्वतः अवतरित होईल. कधी कधी मुलगा शिक्षणासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी आई वडिलांना सोडून दूर निघून जातो. तेव्हा वडील काय म्हणतात तुला जर कधी पैशांची गरज पडली जर कुठे अडचणीत फसलास मला फोन करायला संकोच करू नकोस. हे घे बरेचसे पैसे तुला देतोय बरेचसे तुला फोन नंबर वगैरे देतोय ते स्थानिक लोकांचे तुला मदत करून देतोय ओळख करून देतोय तरी पण जर कुठे फसलास तर मला फोन कर मी लगेच येईन. आई नेहमी म्हणते तुला कधी खाऊ वगैरे काही कमी पडला तर सांग मी पाठवते. तर परदेशी परलोकी परगावी जाणाऱ्या मुलाची चिंता कोणाला आहे आई वडिलांना आहे. म्हणून जेव्हा जीवात्मा वैकुंठ सोडून आई वडिलांचा त्याग करून भौतिक जगतात येतो तेव्हा त्याची चिंता कोणाला आहे आई वडिलांना आहे. तर म्हणून वडील म्हणतायत जेव्हा केव्हा भौतिक जगामध्ये तुला त्रास होईल जेव्हा केव्हा भौतिक जगामध्ये अधर्म खूप जास्ती होईल आणि तुला त्रास होईल तेव्हा मला हाक मार तदात्मानं सृजामी अहम. मी तेव्हा अवतरित होईल. आणि काय करीन मी येऊन परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी येईन दुष्ट लोकांना नाश करीन जे साधू संत आहेत त्यांची रक्षा करीन आणि अशा प्रकारे धर्माची संस्थापना करीन. तर श्रीकृष्ण म्हणाले मी 11 वर्षांपासून या वृंदावनात राहतोय मी यांना निर्मळ प्रेम करतोय हे मला निर्मळ प्रेम करतायत. 2 गोष्टी असतात जीवनामध्ये. एक असते माझी स्वतःची स्वेच्छा
आणि दुसरी असते जबाबदारी. अनेक वेळा या जगाची निर्मिती अशी झाली आहे की स्वेच्छा आणि जबाबदारी यामध्ये साधारणतः विरोध होतो. फार कमी असे लोक आहेत ज्यांच्या जीवनामध्ये जी काही स्वेच्छा आहे ती जबाबदारीला अनुसरून असते. तर श्रीकृष्ण विचार करतायत 11-11.5 वर्ष मी केवळ या व्रजवासींच्या प्रेमाला आस्वादन करतोय आणि मी या व्रजवासींच्या प्रेमाला प्रतिसाद देतोय, पण एक दुसरी गोष्ट आहे, जबाबदारी. पांडव पण माझे भक्त आहेत आणि पांडव वृंदावनात नाही राहत आणि पांडवांचे वडील कारण लहान असतानाच मारले गेलेत म्हणून त्यांच्यावर निरनिराळ्या पद्धतीने अत्याचार होत आहेत. कुंती ही पण एक शुद्ध भक्त आहे, पण कुंतीला पण किती हाल अपेष्ट सहन करायला लागत आहेत. जर मी माझ्या इच्छेप्रमाणे प्रेमाच्या आदान प्रदानाला जर खूप महत्व दिलं तर माझी जी दुसरी एक जबाबदारी आहे, ब्रह्मदेवांना मी वचन दिलं, सर्व देवी देवतांना मी वचन दिलं की मी यदुवंशात अवतरित होईन आणि या सर्व क्रूर राक्षसांना मारून टाकीन, त्या वचनबद्धतेला मी आजपर्यंत जास्ती लक्ष नाही दिलंय. तर मला एक काम करायला लागेल. यद यद आचरती श्रेष्ठस तत्तद एवे इतरो जना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तद अनुवर्तते. श्रेष्ठ लोक ज्या प्रकारे जीवन जगतात त्या प्रकारे साधारण लोक म्हणतात अच्छा असं जीवन जगायचंय होय. तर मग परमेश्वरने पण विचार केला मला स्वतः एक उदाहरण स्थापित करायला लागणार. स्वेच्छा शक्तीला आपण प्रेमाला काही प्रमाणात आपल्या जीवनामध्ये महत्व द्यायला पाहिजे, पण जबाबदारीला दुर्लक्ष नाही करू शकत. आणि म्हणून श्रीकृष्णांनी आपल्या स्वतःच्या प्रेमळ हृदयावर एक धोंडा ठेवला आणि आपल्या सर्व निर्मळ प्रेम करणाऱ्या व्रजवासींना दूर करून मथुरेकडे निघून गेले. सगळ्यात आधी सगळ्यात क्रूर राजा कंस त्याला मारलं. त्याच्यानंतर द्वारकेमध्ये गेले आणि द्वारकेमधून त्यांनी इतर क्रूर राजांना मारलं. आणि नंतर याची पराकाष्ठा कुठपर्यंत पोचली तर महाभारताचं युद्ध घडवून आणलं. आणि महाभारताच्या युद्धामध्ये जसं शेतकरी असतो, शेत आहे आणि त्याच्यामध्ये तण पण वाढलेले असतात, मग काय करतो तो हातामध्ये ते एक असं गोल असतं ना, काय म्हणतात त्याला, खुरपा, ते घेतो आणि असे धरतो त्या तणांना आणि एक वार केला की ते सगळे जे तण आहेत सगळे साफ. तर श्रीकृष्णांनी अर्जुनाचा कुरुप घेतला आणि समाजाच्या शेतीमध्ये जेवढे तण वाढले होते त्या सगळ्यांना कुरुक्षेत्रामध्ये एकदा आणलं आणि असं धरलं आणि मस्त नुसतं कापत गेले आणि पूर्ण शेतीला तणमुक्त करून टाकलं. पण यामध्ये एक गोष्ट झाली. या जगाची निर्मिती कशी आहे, तुम्ही जर एक गोष्ट केली तर ती चांगली गोष्ट जर केली तर तुम्हाला वाटतं आता मी चांगली गोष्ट केली ना, आता सगळे जण माझी वाहवा करतील. नाही, कोणी ना कोणी एक व्यक्ती असतो आपल्या जीवनामध्ये, आपण काहीही कितीही केलं पण त्याला दुःख होतं, मग त्याला प्रसन्न करण्यासाठी काहीतरी करतो तर तो व्यक्ती खुश होतो आणि तिसरा व्यक्ती असतो तो नाराज होतो. तर श्रीकृष्णांनी पांडवांना खुश करण्यासाठी, देवी देवतांना खुश करण्यासाठी, जितके साधू संत होते ज्यांच्यावर इतके अत्याचार झाले होते त्यांना खुश करण्यासाठी वृंदावनामधून बाहेर पडले आणि या सर्व लोकांना वाचवण्यासाठी धर्माची स्थापना केली, क्रूर लोकांना मारलं. पण याच्यामध्ये एक नुकसान झालं. काय नुकसान झालं? वृंदावनवासी ज्यांनी आपलं सर्वस्व श्रीकृष्णांना अर्पण केलं होतं त्यांच्या मनामध्ये अजून दुसरी कुठली भावना नाही, एक क्षण पण कधी स्वतःसाठी जगले नाही, त्यांना श्रीकृष्णांबद्दल दुरावा निर्माण झाला बाह्य. रूप गोस्वामी एक खूप छान गोष्ट सांगतात, म्हणतात न विना विप्रलंभेन संभोग तुष्टीम अश्नुते. म्हणजे काय म्हणतात, दोन भावना आहेत प्रेमामध्ये. काय, जेव्हा दोन व्यक्ती, दोन प्रियकर आणि प्रेयसी आहेत, ते एकमेकांना जेव्हा भेटतात तेव्हा खूप आनंद होतो, त्याला म्हणतात संभोग. भेटी गाठी जेव्हा होतात तेव्हा खूप आनंद होतो, त्याला म्हणतात संभोग. आणि जेव्हा प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांपासून दूर होतात त्याला म्हणतात विप्रलंभ. या जगामध्ये जेव्हा विप्रलंभ होतो तेव्हा प्रेमामध्ये पण उथळता निर्माण होते. जे खोल असेल जर प्रेम तर ते उथळ होतं. पण रूप गोस्वामी आध्यात्मिक प्रेमाबद्दल जेव्हा व्याख्या करतात तेव्हा म्हणतात न विना विप्रलंभेन, विप्रलंब जर झाला नाही, संभोग पुष्टीम अश्नुते, संभोगाला पोषण मिळत नाही. याचा अर्थ काय, साध्या सोप्या मराठी भाषेत, जर भौतिक प्रेम असेल तर ते फक्त भेटीनेच वाढतं आणि जर दुरावा निर्माण झाला एकमेकांपासून, जर ते प्रियकर प्रेयसी दूर झाले तर ते भौतिक प्रेम तुटतं.
ते भौतिक प्रेम जे आहे ते खालावतं. पण आध्यात्मिक प्रेम तसं नाहीये. म्हणतात उलट मी तर तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, जर विप्रलंभ नाही झाला तर संभोगामध्ये जे प्रेम निर्माण होतं ते जास्ती खोल नाही जात. म्हणजे राधा आणि कृष्ण जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा जितका आनंद अनुभवतात, ते प्रेम, ते आनंद अजून खोल अनुभवायचं असेल तर एकमेकांपासून दूर होतात. मग जेव्हा एकमेकांपासून दूर होतात तेव्हा राधाराणी केवळ श्रीकृष्णांचं स्मरण करतात आणि श्रीकृष्ण राधाराणींचं स्मरण करतात. आणि स्मरणाच्या अवस्थेमध्ये पुन्हा जेव्हा परत भेटतात तेव्हा त्यांना द्विगुणित आनंद होतो. मग पुन्हा जेव्हा सेपरेट होतात तेव्हा परत एकमेकांचं स्मरण करतात, परत ते प्रेम जे आहे ते अजून खोल जातं. परत जेव्हा भेटतात तेव्हा अजून द्विगणित होतं. सीता आणि राम तेच राधाकृष्ण आहेत. आणि सीता आणि राम यांचं लग्न झालं, विवाह झाला, त्यामुळे त्यांच्यामध्ये विप्रलंब होण्याचा काही चान्सच नव्हता. लग्न झालं त्यांचं, आता कशाला ते एकमेकांपासून दूर जातील. पण सीता आणि राम यांना पण स्वतःच्या त्या प्रेमाच्या संबंधाला खोल घेऊन जायचं होतं. आणि ते खोल घेऊन जाण्यासाठी काय गरजेचं होतं? एकमेकांपासून दूर जाणं गरजेचं होतं. पण एकमेकांपासून दूर एक वैवाहिक जोडपं कसं जाऊ शकतं? नाही जाऊ शकत. म्हणून त्याच्यासाठी देवी देवतांना जो एक वरदान पाहिजे होता की रावणाला मारण्यासाठी परमेश्वर हे स्वतः मनुष्य रूपात यायला पाहिजेत, त्या वरदानाला त्यांनी त्या लीलेमध्ये वापरलं. आणि सीता आणि राम त्यांच्या त्या स्वकीय लीलेमध्ये परकीय रस अनुभवण्यासाठी सीतादेवींचं अपहरण झालं. आणि जेव्हा सीतादेवींचं अपहरण झालं तेव्हा 10 महिने सीतादेवी अशोक वाटिकेत होते. पण अशोक वाटिकेमध्ये सीतादेवी काय करत होते? राम राम राम. आणि रामचंद्र सीतादेवींपासून दूर होते. रामचंद्र काय करत होते? सीता सीता सीता. सीतादेवींचं नामस्मरण रामचंद्र करत होते आणि रामचंद्राचं नामस्मरण सीतादेवी करत होते. न विन विप्रलंबेन संभोग पुष्टिमश्नुते. म्हणून राधाकृष्ण लीलेमध्ये रात्री राधाकृष्ण भेटतात आणि दिवसा एकमेकांपासून दुरावतात. पण ते दोन्ही गोष्टी प्रेमाला पोषक आहेत. त्या दोन्ही गोष्टी, एक गोष्ट पोषक आणि एक गोष्ट कमी आहे असं नाहीये. यासाठी काय उदाहरण देतात? श्रील रूप गोस्वामी खूप छान उदाहरण देतात. म्हणतात जेव्हा लाकूड कापतो ना आपण, तेव्हा असं ना त्याच्यावर सॉ म्हणतात, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? हा, करवत. करवत, हा. तर करवत असतो, तर करवताला पुढे मागे करतात है ना. तर कोण हुशार व्यक्ती आहे त्याला माहितीये करवताला जर पुढे केलं तरी ते लाकूड कापलं जातं आणि करवताला मागे घेतलं तरी ते लाकूड कापलं जातं. पुढे मागे हा तर फक्त एक क्रिया आहे, पण मेन गोष्ट आहे की कापल्या त्या दोन्ही क्रियांनी होत आहे. म्हणतात हेच एक उदाहरण आहे आपल्याला समजण्यासाठी की राधा कृष्ण जेव्हा भेटतात तेव्हा पण आनंदाचा क्षण आहे आणि जेव्हा दुरावतात तेव्हा पण आनंदाचा क्षण आहे. पण दुरावा जेव्हा होतो तेव्हा एकमेकांना समोर बघू नाही शकत, त्याच्यामुळे अगदी खोल ते प्रेम जातं. तर इतक्या वर्षांपासून 11 वर्षानंतर जवळजवळ 100 वर्ष व्रजवासी केवळ श्रीकृष्णांना स्मरून विचार करतायत. श्रीकृष्ण जेव्हा जात होते तेव्हा म्हणाले, मी काहीच दिवसांसाठी चाललोय माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडून मी पटकन परत येईल. मला आश्वासन दिलंय श्रीकृष्णांनी, तर नक्की येतील. कोणी दुसरे व्यक्ती असते तर कदाचित श्रीकृष्ण जेव्हा दूर गेले म्हणाले असते, आता काय आम्हाला विसरून निघून गेले, ठीक आहे, त्यांनी आमच्याशी नातं तोडलं, आम्ही पण त्यांच्याशी नातं तोडतो. पण श्रीकृष्णांनी त्यांचं नातं तोडलं नव्हतं हे यांना पूर्णपणे माहिती आहे. गौर गोविंद स्वामी महाराज आहेत एक, ते खूप छान उदाहरण देतात. म्हणतात एक गोशाळा आहे आणि त्या गोशाळेमध्ये लहान लहान वासरं आहेत आणि त्या वासरांना प्रेम करणारी समजा एक आई आहे, गाय आहे. आणि ती गाय काही कारणांमुळे दूर कुठेतरी निघून गेली आणि ती म्हणताना त्या वासरांना सांगून गेली की मी येते परत, तुम्ही जाऊ नका. आणि अचानक त्या गोशाळेला आग लागली आणि विचार करतात, ते वासरं विचार करतायत आग लागली तर काय करायचं, स्वतःला वाचवायला लागेल तर पळून जाऊया. तर पळून जाण्यासाठी जेव्हा त्या दरवाजापर्यंत गेले तिथे बघितलं तर कोणतरी त्याला कुलूप लावलं होतं, त्याला दार लावलं होतं. का बरं? कारण हे वासरं आहेत, वासरांना अक्कल नाही आहे, वासरं कुठेही पळून जाऊ शकतात, वासरं पळून जातील आणि स्वतःला धोका निर्माण करतील. तर वासरांच्या सुरक्षिततेसाठी कोणीतरी दरवाजा लावला. पण गोशाळेला जर आग लागली तर त्या वासरांना कसं वाचतील? तर वासरं बिचारे बाहेर पळू नाही शकत आणि आतमध्ये जर थांबले तर जळतायत. तर म्हणतात व्रजवासींची वृंदावनामध्ये, वृंदावन पण एक गोशाळेसारखंच आहे ना,
तर म्हणतात वृंदावनाची ती परिस्थिती झाली होती की हे सर्व श्रीकृष्णांना प्रेम करणारे व्यक्ती आहेत आणि श्रीकृष्ण जाताना सांगून गेले मी परत येतो. आणि जेव्हा म्हणाले की ठीक आहे आपण एक काम करूया, श्रीकृष्ण येत नाही तर आपण श्रीकृष्णांना भेटायला मथुरेत जाऊया, तर जेव्हा गेले तेव्हा तिथे श्रीकृष्णांनी काय शब्द सांगितला होता, मी तुम्हाला भेटण्यासाठी येईन. तर व्रजवासी मनातल्या मनात विचार करतायत, श्रीकृष्ण म्हणाले की मी परत येईन. ज्या दिवशी श्रीकृष्ण आपल्याला भेटायला परत येतील त्याच दिवशी जर आपण वृंदावनामधून बाहेर गेलो तर श्रीकृष्ण म्हणतील, अरे मी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की मी येईन आणि माझ्या शब्दांवर तुम्ही अविश्वास दाखवला आणि मला शोधण्यासाठी तुम्ही वृंदावनातून बाहेर गेले, म्हणजे तुम्हाला माझ्या शब्दांवर विश्वास नाही. तर श्रीकृष्णांच्या शब्दांना मान देण्यासाठी आणि श्रीकृष्णांना वाईट न वाटण्यासाठी व्रजवासी वृंदावनातून एक दिवस पण कधी बाहेर नाही गेले. नेहमी विचार करत होते आज येतील श्रीकृष्ण. शबरीच्या गुरूंनी शबरीला सांगितलं होतं, रामचंद्र आणि लक्ष्मण एक दिवशी तुझ्या या कुटीरामध्ये येतील. कधी येतील? कधीतरी येतील. आणि किती दिवस वाट बघितली शबरीने? रोज शबरी पूर्ण त्या कुटीराला सुशोभित करायची, रोज नवीन नवीन फळं गोळा करायची, एक थाळी तयार करायची, स्वतःला आपण थोडं सजवायची आणि विचार करायची, मेरे झोपडी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. आजच येणार आहेत राम. कधी येणार आहेत? आज येणार आहेत. पण आज दिवसभर वाट बघायचे, नाही आले रामचंद्र. ठीक आहे, काही हरकत आहे, उद्या येतील. परत उद्या म्हणायची, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. अनेक अनेक वर्ष शबरी त्या एका वचनाला धरून रामचंद्रांची वाट बघत होती. आणि म्हणून, कारण उत्साहात, निश्चयात, धैर्यात. आपल्याकडे फक्त उत्साह असेल पण प्रतीक्षा बघण्याची जर आपल्याकडे तयारी नसेल तर आपल्या झोपडीमध्ये रामचंद्र येणार नाहीत. म्हणून शबरीने उत्साहात, निश्चयात, धैर्यात अनेक अनेक वर्ष वाट बघून शेवटी रामचंद्र त्यांच्या झोपडीमध्ये त्यांचा भोग खाण्यासाठी गेले. आपण आपलं घर सोडून मंदिरात येतो परमेश्वराला भोग दाखवण्यासाठी. जगन्नाथजी आपल्या घरी येत नाही भोग खाण्यासाठी. काय बनवलेस रे तुझ्या किचनमध्ये, मला पाहिजे. पण ते रामचंद्र शबरीच्या घरी गेले का? तिचा भोग करण्यासाठी. आणि तिचा भोग काय होता? तिचा भोग नव्हता तो, तिचा भोग तिचा महाप्रसाद होता. तिने त्या प्रत्येक बोराला खाऊन बघितलं होतं गोड आहे की नाही. त्या शबरीचं उष्ट खाण्यासाठी रामचंद्र आपला रस्ता सोडून वेगळा रस्ता धरून तिच्या कुटीरात गेले. का बरं? नाही, रामचंद्रांबद्दल सांगितलं ना एक दिवशी येतील, तर आपण वाट बघायला पाहिजे. रामचंद्रांवर, श्रीकृष्णांवर आपण आपला रुबाब नाही दाखवू शकत. श्रीकृष्णांच्या शब्दांना मान आपण आपल्या जीवनात द्यायला पाहिजे. व्रजवासी 10 वर्षाच्या प्रेमाला स्मरून 100 वर्ष वाट बघतायत. श्रीकृष्ण येतील, श्रीकृष्ण येतील, श्रीकृष्ण येतील. श्रीकृष्ण पण तिथे विचार करतायत, मला या राक्षसांना मारायचंय, या क्रूर लोकांना मारायचंय. अजून माझी जबाबदारी पूर्णपणे संपली नाहीये. माझी जबाबदारी सोडून या व्रजवासींना भेटण्यासाठी मी कसा जाऊ शकतो? म्हणून या सगळ्या वातावरणामध्ये, या सगळ्या भावनांच्या मंथनामध्ये एक गोष्ट घडली. काय? एक सूर्यग्रहण आलं आणि त्या सूर्यग्रहणाला धरून सर्व द्वारकावासी म्हणाले, सूर्यग्रहण एक अपवित्र तिथी आहे आणि या सूर्यग्रहणाच्या दिवशी आपण एका पवित्र ठिकाणी जायला पाहिजे. कुठे जाऊया आपण? तर त्यांनी विचार केला, कुरुक्षेत्राला जाऊया. भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकामध्ये व्यास ऋषी सांगतात, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. तर म्हणतात कुरुक्षेत्र हे फक्त एक युद्धभूमी नाही आहे, कुरुक्षेत्र एक धर्मक्षेत्र आहे. का बरं धर्मक्षेत्र आहे? तर कुरु वंशामध्ये एक कुरु नावाचे राजा होते. त्यांच्यावरून त्या वंशातल्या लोकांना नाव पडलं कौरव. पांडूच्या मुलांना नाव पडलं पांडव. तसं कुरु वंशातले जे लोक आहेत त्यांचं नाव काय आहे? कौरव. तर ते कुरु राजा जे होते त्यांनी त्या ठिकाणी जाऊन तपस्या केली होती आणि म्हणून त्या ठिकाणचं नाव आहे कुरुक्षेत्र. बरं, कुरु महाराजांनी त्या जागेला का निवडलं? कारण त्या ठिकाणी जेव्हा सृष्टी झाली होती तेव्हा ब्रह्मदेवांनी तिथे जाऊन तपस्या केली होती. आज पण जर आपण कुरुक्षेत्राला गेलो, तिथे फुटबॉल ग्राउंड इतकं एवढं मोठं एक सरोवर आहे पाण्याचं, आणि त्या पाण्याच्या सरोवराला म्हणतात ब्रह्मसरोवर. आणि त्या ब्रह्मसरोवराच्या शेजारी ब्रह्मदेवांनी तपस्या करून
शक्ती मागितली होती परमेश्वरला की मी योग्य पद्धतीने सृष्टी करू दे, तर ते ब्रह्मसरोवर कुरुक्षेत्रात आहे. आपण परशुरामजींबद्दल चर्चा केली. परशुरामजीने या पृथ्वीचं भ्रमण करून 21 वेळा दुष्ट क्षत्रियांचा संहार केला, ज्यांना गर्व झाला होता. कोणाला ऐकायला तयार नाही येते. ते म्हणतायत आम्हीच राज्य करणार आणि आम्ही ठरवणार काय योग्य आहे काय योग्य आहे. परमेश्वराने परशुरामाचा अवतार घेतला आणि 21 वेळा या क्षत्रियांना मारलं. पण बघा परमेश्वर कसे आहेत. अशा या दुष्ट क्षत्रियांचा संहार केल्यानंतर मनामध्ये विचार करतायत इतक्या लोकांना मी मारलं, चांगलं नाही ना एवढी हिंसा करणं. कशासाठी हिंसा केली त्यांनी? गर्वाचा नाश करण्यासाठी हिंसा केली. तरी पण मनातल्या मनामध्ये एक फार गोड एक भावना प्रकट करतायत. म्हणतायत जर इतक्या लोकांना मी मारलं तर कुठेतरी माझ्याकडून पाप घडलं असेल ना, तर मी प्रायश्चित्त करायला पाहिजे. तर प्रायश्चित्त कुठे करायला पाहिजे? तर म्हणाले कुठल्या तरी पवित्र ठिकाणी जाऊन करायला पाहिजे. परशुरामांनी कुरुक्षेत्राला जाऊन प्रायश्चित्त केलं. तर म्हणून कुरुक्षेत्र हे खूप पवित्र ठिकाण आहे. तर सर्व द्वारकावासी विचार करतायत या सूर्यग्रहणाच्या तिथीला आपण कुरुक्षेत्राला जाऊ. आपल्या कुरुक्षेत्राला आपण दान करू. कुरुक्षेत्राला आपण साधू संतांकडून काहीतरी श्रवण करू, जेणेकरून आपलं पावित्र्य आपण राखूया. तर सर्व हे द्वारकावासी द्वारकेवरून कुरुक्षेत्राला गेले आणि श्रीकृष्णांनी एक संदेश पाठवला व्रजवासींना. म्हणाले मी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की मी वृंदावनात परत येईन, पण मी वृंदावनात काही येऊ नाही शकलो. पण जर तुम्हाला मला भेटायचं असेल तर कुरुक्षेत्राला आपण येऊ शकता. कुरुक्षेत्रामध्ये मी उपस्थित असणार आहे. जसं नंद महाराज आणि यशोदा माईला ही गोष्ट कळाली, म्हणाले अरे वा, 100 वर्षांपासून आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती आज झाली. आज आपल्याला पुन्हा एकदा श्रीकृष्णांचं दर्शन होईल. मेरे भाग खुल जाएंगे. तेव्हा त्यांच्या मनामध्ये कण मात्र असा विचार नाही आला आपण कुरुक्षेत्राला जायला पाहिजे, श्रीकृष्णांना भेटायला पाहिजे, की श्रीकृष्णांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं म्हणून श्रीकृष्णांनी वृंदावनाला भेटायला पाहिजे होतं. जर आपण भारताचा नकाशा बघितला तर द्वारका कुठे आहे? पश्चिम दिशेला आहे. मथुरा कुठे आहे? दिल्लीच्या दक्षिण दिशेला आहे. आणि कुरुक्षेत्र कुठे आहे? दिल्लीच्या उत्तर दिशेला आहे. तर द्वारकावासी आहेत. द्वारकावासी पश्चिम भारतावरून प्रवास करून मथुरेच्या वर दिल्ली, दिल्लीच्या वर कुरुक्षेत्र, कुरुक्षेत्रापर्यंत जायला द्वारकावासी तयार आहेत. आणि त्याच्यासोबत श्रीकृष्ण पण द्वारकेवरून कुरुक्षेत्राला जायला तयार आहेत. पण त्या श्रीकृष्णांना द्वारकेच्या भरपूर आधी मथुरा येतं, मथुरेच्या भरपूर आधी वृंदावन येतं. त्या वृंदावनामध्ये येऊन आम्हाला भेटायला वेळ नाहीये. तुम्हीच आश्वासन दिलं होतं, तुम्हीच शब्द दिला होता की आम्हाला भेटायचं आहे. तर बघा हे श्रीकृष्ण कसे आहेत. श्रीकृष्णांना द्वारकावासींना पावित्र्य राखण्यासाठी कुरुक्षेत्राला जायला शक्य आहे. कुरुक्षेत्राला जायला वेळ आहे. कुरुक्षेत्राला जायला त्यांच्याकडे शक्ती आहे. पण आम्हाला आश्वासन दिलंय, आम्हाला सांगितलंय आम्ही भेटायला येणार, पण आम्हाला भेटायला वेळ नाही, आम्हाला भेटायला शक्ती नाही आहे. हा आरोप व्रजवासींनी नाही केला. व्रजवासींनी आपलं मन निर्मळ ठेवलं आणि म्हणाले नाही, श्रीकृष्णांचं खूप मोठा आपल्यावर उपकार झाले की श्रीकृष्णांनी कमीत कमी आपल्याला माहिती दिली कुरुक्षेत्रामध्ये श्रीकृष्ण येणार आहेत. आणि सर्व व्रजवासींनी काय केलं असेल? सर्व परिवारांनी ज्यांना ज्यांना श्रीकृष्णांप्रती प्रेम होतं, वात्सल्याची भावना होती, सगळे व्रजवासी जे गोपिका आणि गोप होते ते म्हणायचे श्रीकृष्ण माझा मुलगा आहे. त्याचा जन्म झाला असेल नंद आणि यशोदाच्या घरी, पण तो माझा मुलगा आहे. त्या सगळ्यांनी गाठोडं बांधलं, त्या सगळ्यांनी भेटवस्तू तयार केल्या आणि सगळ्यांनी बैलगाड्यांवर त्या सगळ्या भेटवस्तू टाकल्या. आणि कुठे तक्राराची वृत्ती आणि कुठे भेट देण्याची वृत्ती विरुद्धपूर्ण. आणि अशा प्रकारे श्रीकृष्णांना भेटण्यासाठी आतुर सर्व व्रजवासी कुठलीही तक्रार न करता, कुठलीही खंत भावना न ठेवता, केवळ एका भाव दे मेरे भाग खुल जाएंगे, कृष्ण मिल जाएंगे, या भावनेने आता व्रजवासी सगळे कुरुक्षेत्रासाठी निघालेत. द्वारकावासी कुरुक्षेत्रासाठी का निघाले? द्वारकावासी कुरुक्षेत्राला का चालले? अपवित्र काळामध्ये पवित्र ठिकाणी जर आपण गेलो तर आपल्यावर त्या अपवित्रतेचा परिणाम नाही होणार म्हणून गेले. पण व्रजवासी कशासाठी गेले? व्रजवासींना पवित्रता पण माहिती नाही, व्रजवासींना अपवित्रता पण नाही माहिती. व्रजवासींना
ग्रहण काय असतं ते पण नाही माहिती. व्रजवासींना दान धर्म काय असतो माहिती नाही. व्रजवासींना फक्त एकच माहिती आहे, श्रीकृष्ण आहेत ना आम्हाला खूप प्रिय आहेत, आणि ते श्रीकृष्ण जिथे असतील तेच कुरुक्षेत्र असू दे, तेच रामेश्वरम आहे आमच्यासाठी, तीच द्वारका आहे आमच्यासाठी, तेच बद्रीनाथ आहे आमच्यासाठी, तीच काशी आमच्यासाठी, आणि तेच पंढरपूर आमच्यासाठी. म्हणून व्रजवासींच्या मनामध्ये पवित्रता अपवित्रतेची भावना नव्हती. व्रजवासींच्या मनामध्ये फक्त एकच भावना होती, प्रेम. तर व्रजवासी हे सगळे कुरुक्षेत्राला पोचले आणि दुरून त्यांनी बघितलं, बाप रे, तिथे किती मोठे मोठे शिबिरे लागली आहेत. असंख्य यदुवंशी यादव कुळातले मोठमोठे सैन्यातले शिपाई सेनापती तिथे मोठे मोठे शिबिरं लावून उभे आहेत. मोठे मोठे हत्ती तिथे उभे आहेत, मोठमोठे रथ तिथे उभे आहेत, घोडे उपस्थित आहेत. प्रत्येक शिपायाच्या गळ्यामध्ये दागिने आहेत, प्रत्येक शिपायाच्या डोक्यावर सोनेरी मुकुट आहे, प्रत्येक शिपायाच्या शरीरावर रेशमी वस्त्र आहेत. बाप रे, हे द्वारकावासी भरपूर श्रीमंत वाटतायत, साधारण लोक नाही आहेत हे लोक. विचार करा, प्रचंड श्रीमंतीच्या जवळ जेव्हा साधारण गावकरी मंडळी जातात तेव्हा त्यांच्या मनामध्ये काय भावना निर्माण झाल्या असतील. बिचारे हे गावातले जे लोक होते ते म्हणत होते, आपण जर जवळ गेलो ना तर कदाचित हे लोक आपल्याला ओळखणार पण नाही, तर आपण एक काम करूया, आपली शिबिरं आपण थोड्या अंतरावरच लावूया. तर द्वारका नगरीतल्या लोकांनी जिथे शिबिरं लावली होती, महागडी चकाकणारी अशी एकदम भव्य शिबिरं लावली होती, त्यापासून काही अंतरावर यांनी आपले लहान लहान घरं बांधले आणि त्या सर्व शिबिरांमध्ये जे असे मोठमोठे सैनिक इकडे तिकडे चालत होते त्या सगळ्यांमध्ये शोधतायत, श्रीकृष्ण कुठे दिसतायत का हो, श्रीकृष्ण कुठे दिसतायत का हो. पण त्यांना श्रीकृष्ण दिसत नव्हते. मग शेवटी त्यांनी थोडंसं स्वतःला सांभाळलं, एक आपला धीर केला आणि म्हणाले, आपण एवढ्या जर इथून आलोय तर आपल्याला जाऊन श्रीकृष्णाला शोधायला पाहिजे. तर सर्व व्रजवासींनी आपापली जी भेट वस्तू वृंदावनामधून आणली होती ती गोळा केली आणि म्हणाले, चला आपण त्या शिबिरामध्ये थोडं दबकत दबकत प्रवेश करूया आणि श्रीकृष्णांना शोधूया. ज्यासाठी आपण आलो त्यासाठी आपण पुढे होऊया. आणि अशा प्रकारे नाजूक पावलाने हे सर्व व्रजवासी त्या शिबिरांमध्ये पोहोचले. जसंच यादवांनी या व्रजवासींना बघितलं, लगेच आनंदाने उपस्थित झाले. त्यांना माहिती आहे हे कोण आहेत. वसुदेवाने श्रीकृष्णांना काळजी घेण्यासाठी रोहिणीला नंद महाराजांकडे पाठवलं, त्यांचं नातं आहे एकमेकांशी. तर लगेच सर्व यादव कुळातले जे लोक आहेत ते उभे झाले आणि म्हणाले, अरे तुम्ही कधी काय आले, तुम्ही कसे काय आलेत, एकमेकांना मिठ्या मारल्या, एकमेकांना भेटी गाठी झालेत, गाव कसं आहे, वृंदावन कसं आहे, गायी कसे आहेत, यंदा पाऊस झाला की नाही, शेती कशी आहेत, असे एकमेकांबद्दल खूप छान विचारपूस झाली. व्रजवासी पण यदुवंशींना विचारतायत, द्वारका नगरी कशी आहे, द्वारका नगरी सुरक्षित आहे का, द्वारकेमध्ये पण सगळं समृद्धी आहे का, अशी ही सगळी विचारपूस झाल्यानंतर सर्व व्रजवासींचे डोळे काय शोधतायत, भ्रमर असतो ना, भ्रमर, भवरा, भवरा काय शोधत असतो, कमळाचं फूल शोधत असतो. कमळाचं फूल कुठे, तर हे जे व्रजवासी होते त्यांचे जे काळे भोर डोळे होते ते त्या काळ्या भ्रमरासारखे होते, भवऱ्यासारखे होते. आणि श्रीकृष्णांचे जे डोळे आहेत ते काय, नमो पंकज नाभाय, नमो पंकज मालिने, नमो पंकज नेत्राय, नमस्ते पंकजंग्रये. श्रीकृष्णांचे डोळे कसे आहेत, कमळाच्या पाकळीसारखे आहेत. तर भ्रमर नेहमी कमळाला शोधत असतो. तर म्हणून व्रजवासींचे डोळे असे काळे भोर भ्रमरासारखे होते, भवऱ्यासारखे होते. ते शोधत होते, श्रीकृष्णांचं कमळ कुठे आहे, श्रीकृष्णांचं कमळ कुठे आहे. पण श्रीकृष्ण कुठे दिसत नव्हते. तर असे शोधत होत श्रीकृष्णांना पण लक्षात आलं, हे सर्व व्रजवासी मला शोधत शोधत वृंदावनावरून कुरुक्षेत्राला आलेत, त्यांना भेटायला पाहिजे. तर श्रीकृष्ण आले बाहेर. जसे श्रीकृष्ण बाहेर आले हे सर्व व्रजवासी त्यांच्या दिशेने धावत गेले, त्यांना जवळ केलं आणि त्यांच्या डोळ्यातून नुसते अश्रू व्हायला लागले. बोलू नाही शकले काही. काय बोलतील. 100 वर्ष ज्यांचं नामचिंतन केलंय ते व्यक्ती जेव्हा समोर दिसतायत तेव्हा जिभेने भावना व्यक्त नाही करू शकत. जेव्हा व्हॉल्कॅनो असतो ना, व्हॉल्कॅनो काय म्हणतात त्याला, हा, ज्वालामुखी. ज्वालामुखी जेव्हा फुटतो तेव्हा त्याच्यामध्ये कंट्रोल नाही करू शकत तुम्ही. तो 100 वर्षापासून आतमध्ये काहीतरी उकडत होता,
लक्षात येत होतं की काहीतरी चाललंय आतमध्ये, वाफा येत होत्या त्या ज्वालामुखीतून, पण ज्या दिवशी ज्वालामुखी फुटतो सगळं बाहेर येतं, त्याच्यावर नियंत्रण नाही करू शकत. 100 वर्ष सर्व ब्रजवासींच्या हृदयामध्ये भावनांचा ज्वालामुखी असा तो गरमत होता. आणि जेव्हा श्रीकृष्ण भेटले तेव्हा तो ज्वालामुखी फुटला. डोळ्यातून केवळ अश्रू वाहतायत आणि स्वतःला काही बोलू नाही शकले, केवळ स्तब्ध होते. श्रीकृष्ण बघतायत की यांना माझ्यावर किती प्रेम आहे, बोलायचंय पण त्या भावना योग्य शब्दांमध्ये व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतायत. भावना इतक्या आहेत की कधी कधी आपला शब्दकोश कमी पडतो योग्य भावना प्रकट करण्यासाठी. आपल्याला त्याचा अनुभव नाही, कारण आपण त्या स्तरावर नाही. व्रजवासी विचार करतात माझी जी श्रीकृष्णपती भावना आहे त्याला कुठल्या शब्दांमध्ये मांडू, पण मला शब्द सापडत नाहीयेत. म्हणून स्तब्ध झाले व्रजवासी. आणि व्रजवासींनी श्रीकृष्णानं जवळ करून केवळ एकच काम केलं, डोक्यापासून पायांपर्यंत त्यांना पूर्णपणे ओलं चिंब केलं. फक्त अश्रू वाहत वाहत, प्रेमाश्रू वाहत वाहत कृष्ण आणि बलराम हे पूर्णपणे ओले चिंब झाले. आणि ते व्रजवासी त्यांच्या मुखातून फक्त एकच शब्द निघत होता, गोपाळ गोपाळ गोपाळ. का? कारण या सर्व व्रजवासींच्या गायींची काळजी घेणारे श्रीकृष्ण, गो पालन करणारे, त्यांचं नाव काय? गोपाळ. आपण श्रीकृष्णाला श्रीकृष्ण म्हणतो. श्रीकृष्ण नाव हे कुठून आलं? श्रीकृष्ण नाव हे गर्गाचार्यांनी दिलंय. गर्ग मुनी नामकरणाच्या वेळेस म्हणाले या मुलाचं नाव द्यायचं श्रीकृष्ण. पण व्रजवासींनी काय काय नाव दिलं श्रीकृष्णांना, त्यांचं श्रीकृष्णांशी जे काही नातं होतं त्या अनुसार त्यांनी श्रीकृष्णांना नाव दिलं. तर व्रजवासी त्याला म्हणायचे अरे आमच्या गायींची काळजी घेणारा हा गोपाळ आहे. तर गोपाळ 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 नाम संकीर्तन फक्त तिथे झालं आणि यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. आणि कृष्ण आणि बलराम यांचं शरीर पूर्णपणे ओलं चिंब झालं. काही वेळाने मागून श्रीकृष्णांचे सवंगडी मित्र आले. श्रीदामा, सुबल, सुदामा. ते पोरबंदरचे सुदामा नाही, हे वृंदावनातले पण एक सुदामा म्हणून त्यांचे गोपमित्र आहेत. हे सर्व मित्र आले. या सर्व मित्रांना श्रीकृष्णपती कुठेतरी मनामध्ये एक हलकीशी तक्रारीची भावना होती. कोणी व्यक्ती एका गावातला जर असेल, छोट्याशा लहानशा गावातला असेल आणि नंतर तो खूप मोठा झाला, तर कसं आहे त्या सर्व गावातल्या लोकांना एक अभिमान असतो, हा आमच्या गावातला आहे, तो आता मोठा झालाय ना, IAS ऑफिसर झालाय, तो आमच्या गावातला आहे. हा जो आता पंतप्रधान झालाय, हा जो आता मुख्यमंत्री झालाय ना, तो आमच्या गावातला आहे म्हणून. तसंच त्या सर्व मित्रांना पण एक मनामध्ये भावना होती, श्रीकृष्ण आमचा मित्र आहे. मित्रांमध्ये ना तक्रारी चालतात. मित्र जेव्हा दुसऱ्या मित्राला तक्रार करतो त्याच्यामध्ये विष नसतं, त्याच्यामध्ये ऍक्च्युली आपुलकीची भावना असते. तर हे सर्व मित्र कुठेतरी मनामध्ये तक्रारीची भावना घेऊन आले होते. काय रे, तू आम्हाला आश्वासन दिलं होतंस की तू आम्हाला भेटायला येशील, आम्ही अजूनही तुझी वाट बघतोय आणि आला नाहीस तू. अशी पूर्ण तयारी करून आले होते. श्रीकृष्ण समोर आला ना, त्यांना पूर्ण खडसावून सांगणार, काय रे तू मोठा मित्र म्हणत होतास आणि आम्हाला भेटायला काय आला नाहीस म्हणून. जसे श्रीकृष्ण समोर आले, हे सगळे मित्र मनात जे काही भावना घेऊन आले होते, थोडं ओरडा देणार होते, सगळं शांत झालं. श्रीकृष्णांचा तो चेहरा बघून हे सर्व गोपमित्र स्तब्ध झाले आणि म्हणाले, कमीत कमी श्रीकृष्ण इतक्या वर्षानंतर भेटतायत, आज जर या श्रीकृष्णांना आपण ओरडलो तर पुन्हा एकदा जर दूर गेले, मग त्यासाठी कोण जबाबदार आहे? आता जेव्हा श्रीकृष्ण दूर गेले होते, 100 वर्षानंतर भेटतात, त्यासाठी कोण जबाबदार आहे? श्रीकृष्ण जबाबदार आहेत. त्यांनी आश्वासन दिलं पण आले नाहीत परत. आता जर आपण त्यांच्याशी कटू बोललो आणि आता जर श्रीकृष्ण आपल्याला सोडून गेले, त्यासाठी कोण जबाबदार होईल? आपण जबाबदार होणार. बापरे, एवढी मोठी चूक नाही करायची आहे. यावेळेस जेव्हा श्रीकृष्ण यांना भेटले, सर्व गोपमित्र तिथे स्तब्ध झाले आणि मनातून फक्त एकच भावना प्रकट होते, कन्हैया कन्हैया कन्हैया. श्रीकृष्णांचे मित्र श्रीकृष्णांना गोपाळ नव्हते म्हणत, श्रीकृष्णांचे मित्र श्रीकृष्णांना कान्हा म्हणायचे, कन्हैया म्हणायचे. तर त्यांच्या मनात ज्या भावनांचा ज्वालामुखी फुटला त्याच्यामध्ये वात्सल्य रस नव्हता, त्याच्यामध्ये सख्य रस होता. सखा म्हणून श्रीकृष्णांना बघायचे. तर म्हणून कन्हैया 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 म्हणून नाम संकीर्तन झालं. पण या सगळ्या मित्रांनी पण श्रीकृष्णांना आणि बलरामांच्या पूर्ण शरीराला आणि पूर्ण कपड्यांना त्यांच्या प्रेमाश्रूंनी ओलं चिंब केलं.
आणि त्यानंतर एक तिसरा ग्रुप आला भक्तांचा. हा कुठला ग्रुप असेल? जो सगळ्यात लाजाळू होता. आई वडील कसे? सगळ्यात पुढे. आई वडील वरिष्ठ आहेत, त्याच्यानंतर मित्र. का मित्र? कारण मित्र मैत्रीची भावना ठेवतात. आणि त्याच्यानंतर एक शेवटी ग्रुप होता, तो होता गोपिकांचा. ते मागेच होते. का मागे होते? कारण ते विचार करत होते, सगळ्यांच्या समोर जर आम्ही समोर गेलो तर माहित नाही आमच्या भावनांचा जेव्हा ज्वालामुखी फुटेल तो आम्ही कशा प्रकारे व्यक्त करू. कमीत कमी आई वडील जे आहेत ते कृष्ण बलरामांना मिठी मारू शकतात. आई वडिलांचं नातं आहे ना त्यांचं. तर सगळं जग बघतंय आणि यशोदा, नंद, बाकी सगळे जे वरिष्ठ गोपिका आहेत ते श्रीकृष्णांना जवळ घेत आहेत, ते श्रीकृष्णांना मिठी मारतायत. मित्र आहेत, मित्रांचं पण मैत्रीचं नातं सगळ्यांसमोर प्रकट करू शकतो ना. सगळ्यांसमोर सुदामा, श्रीदामा ते श्रीकृष्णांना जवळ घेणार, मिठी मारणार, त्यांना चुंबन करणार, काही हरकत नाही ना याच्यामध्ये. पण गोपिकांच्या मनामध्ये श्रीकृष्ण प्रतीची भावना आहे, ती सगळ्यांसमोर प्रकट पण नाही करू शकत. म्हणजे विचार करा, या गोपिकांची किती वाईट परिस्थिती झाली असेल. एकीकडे श्रीकृष्ण आहेत, एकीकडे त्यांना पण मनातून जसं वात्सल्य रसाचा ज्वालामुखी फुटला, जसं सख्य रसाचा ज्वालामुखी फुटला, तसं त्यांचा पण माधुर्य रसाचा पण ज्वालामुखी फुटला होता. पण त्यांच्याकडे एक मोठी मर्यादा आहे, त्यांच्याकडे एक मोठी सीमा आहे. त्यांचा ज्वालामुखी जरी सगळ्यात प्रबळ ज्वालामुखी आहे, त्यांचा ज्वालामुखी जरी सगळ्यात मोठा विस्फोट करणारा ज्वालामुखी आहे, पण हा ज्वालामुखी त्यांना येन केन प्रकाराने त्यांना कंट्रोलमध्ये ठेवायला लागेल. का? कारण हा ज्वालामुखी जर विदाऊट कंट्रोल फुटला तर बाकी सर्वांच्या समोर ते श्रीकृष्णांना जर मिठी मारले किंवा श्रीकृष्णांच्या जर जवळ गेले तर लोक म्हणतील, बाप रे, तुम्ही गोपिका, तुम्ही श्रीकृष्णांच्या जवळ कसे काय चालले? तुमचं लग्न नाही झालं श्रीकृष्णांशी, श्रीकृष्णांच्या जवळ तुम्ही एवढे जाऊ नाही शकत. विचार करा, या बिचाऱ्या गोपिकांची काय परिस्थिती झाली असेल. एकीकडे त्यांचं प्रेम सगळ्यात खोल आणि दुसरं की ते प्रेम ते प्रकट नाही करू शकत. त्यांच्या मनामध्ये काय परिस्थिती झाली असेल. तर त्या गोपिकांनी जेव्हा हे दृश्य बघितलं की श्रीकृष्ण समोर उभे आहेत पण आम्ही त्यांच्या जवळ नाही जाऊ शकत, आम्ही त्यांना आमच्या भावना व्यक्त नाही करू शकत. श्रीमती राधाराणींनी 100 वर्षांपासून आपल्या भावनांना दाबून ठेवलं होतं आणि फक्त मनातल्या मनात विचार करायचे. आणि त्यांच्या सखींना माहिती होतं हे केवळ श्रीकृष्णांच्या नामस्मरणाचं खाद्य खातायत. श्रीमती राधाराणी जेवण नव्हते करत, श्रीमती राधाराणी पाणी नव्हते पित, फक्त कृष्ण रसपान. रस या शब्दाचे 2 अर्थ आहेत, एक म्हणजे भावना आणि दुसरं म्हणजे द्रव्य. तर श्रीमती राधाराणी कशावर जगत होते? कृष्ण रस ग्रहण करून जगत होते. ते काय पाणी नव्हते पित, ते काय अन्न नव्हते खात, कृष्ण 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 करत जगत होते. ते राधाराणी जेव्हा साक्षात श्रीकृष्णांना बघतायत ते स्वतःला आवरू नाही शकले, ते तिथेच खाली बेशुद्ध पडले. आणि आता गोपिका विचार करतायत, पहिले एक संकट होतं की मनातल्या भावना श्रीकृष्णांना व्यक्त कशा करायच्या, आणि आता त्याच्यापेक्षा एक मोठं संकट कोसळलंय की आमच्या नायिका, आमच्या प्रधान नायिका श्रीमती राधाराणी आता इथे बेशुद्ध पडल्या आहेत. कदाचित त्यांचा मृत्यू झाला की काय. 100 वर्षांपासून आम्ही आश्वासन, श्रीमती राधाराणींचा मृत्यू होता होता किती वेळा आम्ही वाचवला आणि आम्ही श्रीमती राधाराणींना सांगितलं, राधा तू शरीर त्यागू नाही शकत. कारण जर श्रीकृष्ण उद्या आले आणि श्रीकृष्णांनी विचारलं की राधा कुठे आहे, आणि जर आम्ही म्हटलं की राधा गेली तर त्यांचे प्राण जातील, म्हणून तो तुझा प्राण त्यागू नाही शकत. त्या एका गोष्टीला धरून श्रीमती राधाराणींनी आपले प्राण त्यागले नव्हते. आणि आज श्रीकृष्णांच्या समक्ष जेव्हा श्रीमती राधाराणी अचानक असे कोसळून खाली पडले, बेशुद्ध झाले, तेव्हा गोपिकांना वाटलं आज जर श्रीमती राधाराणींचे प्राण गेले सगळं संपलं. राधाराणींचे प्राण गेले म्हणून श्रीकृष्ण आपले प्राण सोडणार, श्रीकृष्ण आपले प्राण सोडले म्हणून सर्व ब्रजवासी आपले प्राण सोडणार, श्रीकृष्णांनी प्राण सोडले म्हणजे सर्व द्वारकावासी आपले प्राण सोडणार. म्हणजे किती मोठं संकट झालंय. तर श्रीमती राधाराणींना प्राण त्यागण्याची आपण परवानगी देऊ नाही शकत, तर त्यांचा प्राण आपल्याला पुन्हा जीवित करायला लागणार. तर काय करायला लागेल? राधाराणी 100 वर्ष कसे जगले? कृष्ण रस पान करून. तर ते श्रीमती राधाराणी जर आता बेशुद्ध पडले, त्यांना जर पुनर्जीवित करायचं असेल तर काय करायला लागेल? पुन्हा एकदा त्यांना कृष्ण रस पान करायला लागेल. तर काय करायला लागेल?
कृष्ण नाम सुधा कोरिया पान, जुडाओ भक्ती विनोद प्राण. भक्ती विनोद ठाकूर म्हणतात, कृष्ण नाम सुधा. कृष्ण नाम हे अमृत आहे. कृष्ण नामाचं अमृत कृपया पान करा आणि मृत शरीराला त्यागून अमृत वैकुंठ प्राप्त करा. तर सर्व गोपिका एकत्र आले आणि त्यांनी नामसंकीर्तन सुरू केलं. वात्सल्य रसामध्ये जे भक्त होते त्यांनी काय नाम संकीर्तन केलं? गोपाळ गोपाळ गोपाळ. सख्य रसामध्ये जे ब्रजवासी होते त्यांनी कुठलं नाम संकीर्तन केलं? कान्हा कन्हैया कन्हैया. आणि या गोपिकांनी माधुर्य रसामध्ये होते त्यांनी काय नाम संकीर्तन सुरू केलं? श्याम सुंदर श्याम सुंदर श्याम सुंदर. कारण श्रीकृष्ण या गोपिकांना अर्ध्या रात्री भेटायचे. तर अंधारामध्ये ऑलरेडी श्रीकृष्ण सावळे आहेत आणि अंधारामध्ये दिसायचे नाही, तर म्हणून हे लोक नेहमी श्याम सुंदर म्हणून स्मरण करायचे. तर जसंच या सर्व गोपिकांनी श्याम सुंदर श्याम सुंदर श्याम सुंदर म्हणून नाम संकीर्तन सुरू केलं, श्रीमती राधाराणींच्या कानामध्ये अमृत गेलं. आणि हे जेव्हा अमृत गेलं तेव्हा श्रीमती राधाराणी उभ्या झाल्या. आणि श्रीमती राधाराणी उभ्या जाऊन सर्व गोपिकांनी सांगितलंय, कृपया आपण काहीतरी एक युक्ती लावूया आणि या श्रीकृष्णांना भेट घालण्यासाठी आपण काहीतरी करूया, तुम्ही काळजी करू नका. आणि मग या गोपिकांनी श्रीकृष्णांना विनंती केली, तुम्ही सर्वांच्या देखत जर आम्हाला भेटले तर आम्ही आमच्या मनातल्या भावना तुम्हाला व्यक्त नाही करू शकत. कृपया आम्हाला एकांतात भेटा, आम्हाला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. श्रीकृष्ण म्हणाले, नक्की भेटेन मी तुम्हाला, तुमच्या कुठल्याही शब्दाला मी टाळू नाही शकत. त्या दिवशी मध्यरात्री एकांतामध्ये श्रीकृष्ण कुरुक्षेत्राजवळ एका जंगलात गेले आणि तिथे या सर्व गोपिका पण गेले. आणि तिथे राधाराणी आणि या गोपिकांनी श्रीकृष्णांना समोर बघून एक याचना केली. आपण पण श्रीकृष्णांना अनेक वेळा याचना करतो आणि गोपिका पण श्रीकृष्णांना काही याचना करतायत. फक्त या दोघांमध्ये काय अंतर आहे त्याच्यावर आपण थोडं मनन करूया. या सर्व गोपिकांनी श्रीकृष्णांना याचना केली, तुम्ही तेच श्रीकृष्ण आहात, आम्ही पण त्याच गोपिका आहोत, पण जेव्हा आम्ही तुम्हाला भेटायचो तेव्हा तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची आणि मोत्यांच्या माळा नव्हत्या, तेव्हा तुमच्या गळ्यामध्ये वनमाला होती. तुम्ही तेच कृष्ण आहात, आम्ही तेच गोपिका आहोत, पण आपण जेव्हा वृंदावनामध्ये भेटायचो तेव्हा तुमच्या डोक्यावर एक फेटा असायचा. आज तुमच्या डोक्यावर सोन्याचं रत्नजडित मुकुट आहे. तुम्ही तेच कृष्ण आहात, आम्ही तेच गोपिका आहोत, पण आपण जेव्हा वृंदावनामध्ये भेटायचो तेव्हा तुमच्या कमरेमध्ये इथे एक बासुरी असायची. आज त्या बासुरीच्या ठिकाणी एक तिथे तलवार दिसते. तुम्ही तेच कृष्ण आहात, आम्ही तेच गोपिका आहोत, पण आपण वृंदावनामध्ये जेव्हा भेटायचो तेव्हा तुमची छाती जी होती ना त्याच्यावर वस्त्र नव्हते, त्याच्यावर फक्त एक उपवस्त्र होतं. आज तुमच्या छातीवर एक चिलखत आहे. आपण जेव्हा वृंदावनामध्ये भेटायचो तेव्हा तिथे कदंब फुलांचा मधुर सुगंध यायचा. आज इथे कुठल्या मधुर फुलांचा सुगंध येत नाहीये. हे तपस्वी लोकांचं वन आहे, हे वृंदावनाचं वन नाहीये. हे पवित्र ठिकाण आहे पण प्रेमासाठी अनुकूल नाहीये, हे तपस्येसाठी अनुकूल वन आहे. आपण जेव्हा भेटायचो तेव्हा तिथे गोवर्धन पर्वत होता, इथे गोवर्धन पर्वत नाहीये. आपण जेव्हा भेटायचो तिथे यमुना नदी होती, इथे यमुना नदी नाहीये. आपण जेव्हा भेटायचो तेव्हा लहान लहान भवरे आजूबाजूला फिरायचे आणि असा आवाज करायचे. इथे मोठमोठे हत्ती आहेत आणि हत्ती आवाज करतात. आम्हाला हा मोठ्या मोठ्या हत्तींचा आवाज नकोय, आम्हाला लहान लहान भवऱ्यांचा आवाज पाहिजे. आपण जेव्हा भेटायचो तेव्हा तिथे कोकिळांचा सुंदर ध्वनी ऐकू यायचा, इथे दुसराच कुठला तरी ध्वनी ऐकू येतोय. आपण जेव्हा भेटायचो तेव्हा तिथे मोरांचा आवाज यायचा, इथे मोरांचा आवाज येत नाहीये. म्हणून व्यक्ती तुम्ही तेच आहात, व्यक्ती आम्ही पण तेच आहोत, पण हे जे वातावरण आहे हे पूर्ण बदललंय आणि एकमेकांशी प्रेमाचं आदान प्रदान करण्यासाठी हे वातावरण अनुकूल नाहीये. म्हणून आमची तुमच्या चरणी एकच विनंती आहे. श्रीकृष्ण हे सगळं ऐकून स्तब्ध झाले. आपण जेव्हा श्रीकृष्णांचं दर्शन करतो तेव्हा आपण स्तब्ध होतो, पण आपल्यामधून कोणाला शक्ती आहे श्रीकृष्णांना स्तब्ध करण्याची? आपण श्रीकृष्णांना स्तब्ध नाही करू शकत. श्रीकृष्ण इतके प्रेमळ व्यक्ती आहेत, त्या प्रेमळ व्यक्तीला स्तब्ध करण्यासाठी आपल्या मनामध्ये त्यांच्या मनामध्ये जितकं प्रेम आहे त्याच्यापेक्षा जास्ती प्रेम पाहिजे.
आपण जेव्हा चर्चा करत होतो आपण विचार केला तो पक्षी स्तब्ध झाला. पक्षी का स्तब्ध झाला? कारण श्रीकृष्णांचं प्रेम जेव्हा त्यांनी ऐकलं आणि श्रीकृष्णांचं प्रेम जेव्हा त्यांनी अनुभवलं, तो म्हणाला बाप रे, श्रीकृष्णांना माझ्याबद्दल किती प्रेम आहे. जेव्हा आपल्याला कोणीतरी विशेष निर्मळ प्रेम करतं, त्या प्रेमाला जेव्हा आपण जाणतो तेव्हा आपण स्तब्ध होतो. जर कोणी आपल्याला निर्मळ प्रेम करत असेल, जर आपल्याला सर्व मर्यादांपलीकडे प्रेम करत असेल, ते प्रेम जेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते तेव्हा आपण अबोल होतो. हे काय प्रेम आहे. तर म्हणून जेव्हा श्रीकृष्ण इतरांना प्रेम करतात तेव्हा तो व्यक्ती स्तब्ध होणं, दिस इज व्हेरी नॉर्मल. याच्यामध्ये काही फारसं वावगं नाही. पण जर मी तुम्हाला असं सांगितलं या व्यक्तीने श्रीकृष्णांना प्रेम केलं आणि त्या प्रेमामुळे श्रीकृष्ण स्तब्ध झाले, याचा अर्थ काय माहितीये? पूर्ण जगाच्या मध्ये जितके जीवात्मे आहेत त्यांच्या हृदयामध्ये जेवढं प्रेम आहे, त्या प्रेमाच्या पलीकडे प्रेम असणारे श्रीकृष्ण आहेत. आणि म्हणून श्रीकृष्णांचं प्रेम आणि या जीवात्म्याचं प्रेम याच्यामध्ये नेहमी विजय होतो श्रीकृष्णांच्या प्रेमाचा. आणि म्हणून तो जीवात्मा स्तब्ध होतो. पण याला एकच अपवाद आहे. काय अपवाद आहे? वृंदावनातल्या गोपिका. वृंदावनातल्या गोपिका जेव्हा श्रीकृष्णांच्या समोर येतात तेव्हा अनंत श्रीकृष्णांचं अमाप प्रेम हे गोपिकांच्या प्रेमासमोर फिकं पडतं, कमी पडतं. आणि त्याच्यामुळे असं म्हणतात ना, जेव्हा नदी समुद्राला भेटते तेव्हा काय होतं? जेव्हा ओहोटी असते तेव्हा नदीचं पाणी समुद्रात जातं, आणि जेव्हा वेगळं होतं तेव्हा समुद्राचं पाणी कधी कधी नदीमध्ये येतं. तसं आपल्या सर्व जीवात्म्यांचं प्रेम एका साधारणच्या नदीसारखं आहे आणि श्रीकृष्णांचं प्रेम काय आहे? समुद्रासारखं आहे. त्यामुळे साधारणपणे श्रीकृष्ण पूर्ण जगाला प्रभावित करत असतात. आपल्या प्रेमाला पूर्ण ओव्हरपॉवर करतात श्रीकृष्ण. पण या समुद्राला थांबवणारे आणि या समुद्रावर मात करणारे एक नदी आहे. ती नदी आहे गोपिकांच्या प्रेमाची. तर म्हणून ते एक विलक्षण प्रसंग तो झाला त्या दिवशी. काय झाला? गोपिकांनी आपलं मन श्रीकृष्णांसमोर, कोणीही नव्हतं तिकडे बघायला, मोजमाप करायला, म्हणून मन मोकळेपणाने बोलू शकले, श्रीकृष्ण आमची एकच याचना आहे, कृपया तुम्ही हे राजवस्त्र सोडून, ही तलवार सोडून, हे चिलखत सोडून, हे मुकुट सोडून एक वनमाला धारण करणार का? एक फेटा घेणार का? हे मोत्यांच्या माळा सोडून तुम्ही साधारण वृंदावनातले वृक्षांची पानं इत्यादी, फुलं इत्यादी स्वीकारणार का? आणि कृपया वृंदावनाला येणार का? याला उत्तर काय दिलं असेल श्रीकृष्णांनी? उत्तर द्यायला आधी बोलायला पाहिजे ना. उत्तर द्यायला जीभ चालायला पाहिजे. श्रीकृष्ण उत्तर देऊ नाही शकले, कारण इतकं निर्मळ प्रेम आजपर्यंत कोणी श्रीकृष्णांना केलं नाहीये. म्हणून स्तब्ध श्रीकृष्ण काही बोलू नाही शकले आणि फक्त असे पुतळ्यासारखे उभे राहिले आणि म्हणाले, काय उत्तर देऊ मी याला? तर गोपिका म्हणतायत, का बरं तुम्ही वृंदावनाला यायला पाहिजे? तुम्हाला असं वाटत असेल हा पण गोपिकांचा स्वार्थच झाला ना. प्रभूजी तर सुरुवातीला म्हणत होते प्रवचनामध्ये की आपण सगळे स्वार्थ करतो पण गोपिका कधी स्वार्थ नाही करत. मग आज गोपिका वृंदावनामध्ये का बोलवताय श्रीकृष्णांना? स्वार्थच झाला ना हा. तर गोपिका म्हणतात, असं नका समजू की आम्ही आमच्यासाठी बोलवतोय. आम्ही तर कसे बसे जिवंत आहोत. पण तुम्हाला सांगू, यशोदा तुमचं नामचिंतन करता करता किती वेळा कोसळून पडली. नंद महाराज तुमच्यावर किती प्रेम करतात. आम्हाला सोडून द्या, आम्ही कोण आहे? आमचं तर तुमच्याशी काही नातं नाहीये, आमचा विवाह नाही झाला तुमच्याशी. पण तुमची आई, तुमचे वडील, जे तुमचे नातेवाईक आहेत, ते तुमच्या विना जगू नाही शकत आहेत. कृपया आमची एकच विनंती आहे, त्यांच्यासाठी तरी वृंदावनाला परत या. बघा या गोपिकांचं काय मन आहे. सगळ्यात खोल भावनेत पण स्वतःचा स्वार्थ व्यक्त नाही करत आहेत. त्यांना दुसऱ्या भक्तांची काळजी आहे. याला म्हणतात पर दुःख दुःखी. तर सर्व वैष्णव आहेत. वैष्णवांचा एक गुण असतो, कधी कोणी वैष्णव उंच असतो, कधी कोणी वैष्णव ठेंगणा असतो, कधी कोणी वैष्णव लठ्ठ असतो, कधी कोणी वैष्णव बारीक असतो, कधी कोणी वैष्णव काळा असतो, सावळा असतो, कधी कोणी वैष्णव गोरा असतो, कधी कोणी वैष्णव अशिक्षित असतो, कधी कोणी वैष्णव खूप सुशिक्षित असतो. पण या सगळ्या वैष्णवांमध्ये एक गुण तुम्हाला नेहमी सापडेल, त्यांना इतर वैष्णवांची काळजी असते. आणि ते नेहमी विचार करतात
मला कृपा मिळाली नाही मिळाली ते एवढं महत्वाचं नाही, पण आपण इतर वैष्णवांच्या कल्याणासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून. तर या उच्च श्रेणीमधल्या उच्च स्तराच्या गोपिका आहेत. आणि या गोपिका श्रीकृष्णाने जेव्हा याचना करतायत की तुम्ही वृंदावनाला परत या, त्यामध्ये त्यांची खोल भावना आहे की नंद महाराज, यशोदामाई, बाकी सगळ्यांच्या आनंदासाठी तुम्ही कृपया या म्हणून. आणि नंतर म्हणतात, आम्हाला पण हे माहिती आहे, 11 वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो, आम्हाला पण माहिती आहे तुम्हाला वृंदावनातून बाहेर पडल्यानंतर तुमचं मन किती तुमच्यासोबत त्या द्वारकेत आहे. आम्हाला माहिती आहे त्या द्वारकेच्या ऐश्वर्याला तुम्ही किती, तुम्हाला किती आवडतं ते ऐश्वर. आम्हाला नाही माहिती का? वृंदावनामध्ये पानांवर, झाडाच्या मोठ्या मोठ्या पानांवर आम्ही जेव्हा तुम्हाला खाऊ घालायचो ते तुम्हाला किती गोड लागायचा. आणि द्वारकेमध्ये सोन्यांची ताटं असतील तुमच्याकडे, पण आम्हाला माहिती आहे तुम्ही ऐश्वर्य प्रधान नाही आहात, तुम्ही माधुर्य प्रधान आहात. म्हणून खरं कारण सांगू काय तुम्हाला वृंदावनामध्ये आणण्यासाठी? तुमचा आनंद. तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला ना, वृंदावनामध्ये जो तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आम्हाला इथे कुरुक्षेत्रामध्ये दिसत नाहीये. म्हणून तुमच्या आनंदासाठी, तुमच्या आई वडिलांच्या आनंदासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो, कृपया तुम्ही वृंदावनाला या. श्रीकृष्णाने जेव्हा ही गोष्ट ऐकली, या भक्तांना स्वतःची चिंता नाहीये, या भक्तांना माझ्या भक्तांची चिंता आहे, या भक्तांना माझी चिंता आहे. तेव्हा श्रीकृष्ण अजून स्तब्ध झाले, तेव्हा श्रीकृष्ण अजून अबोल झाले. एक शब्द त्यांच्या मुखातून बाहेर नाही पडला. आणि मग या गोपिकांना कळलं श्रीकृष्ण पण कुठेतरी फसले आहेत. जबाबदारी पार पाडू की प्रेमाच्या संबंधांप्रतीची जबाबदारी आहे ती पार पाडू, आता पण काही राक्षस आहेत त्यांना मारायचं कार्य बाकी आहे ते पार पाडू, की गोपिकांच्या हृदयामध्ये माझ्या प्रती जे प्रेम आहे त्याला प्रतिसाद देऊ, काय करू? तर बिचारे श्रीकृष्ण पण मधल्यामध्ये फसले आहेत. पुन्हा एकदा श्रीकृष्णांवर काही आरोप न करता, पुन्हा एकदा श्रीकृष्णांकडून काही अपेक्षा न करता त्या सर्व गोपिकांनी मनामध्ये एक रथ तयार केला. त्या रथामध्ये त्यांनी श्रीकृष्णांना उभं केलं मानसिक. का? श्रीकृष्णांना ते सांगू नाही शकत, अहो चढा रथावर. का? कारण भक्त श्रीकृष्णांना कधी उपदेश नाही करत, भक्त श्रीकृष्णांना कधी आदेश नाही करत. भक्त श्रीकृष्णांना काय आवडेल, श्रीकृष्णांना कशात आनंद येईल याप्रमाणे स्वतः वागतात. तर म्हणून श्रीकृष्ण स्तब्ध आहेत, श्रीकृष्ण एकही शब्द नाही बोलत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आपण काही करू नाही शकत. या सर्व गोपिकांनी मानसिक एक रथ तयार केला, त्याच्यावर श्रीकृष्णांना त्यांनी उभं केलं आणि सर्व गोपिकांनी नाम संकीर्तन करता करता त्या मानसिक रथाला खेचण्यासाठी ओढायला सुरुवात केली. आणि मनातल्या मनात विचार करत होते, या रथावर बसवून आम्ही श्रीकृष्णांना वृंदावनामध्ये घेऊन जाऊ. तर श्री चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी जेव्हा या रथ यात्रेबद्दल आपल्या भक्तांना मार्गदर्शन करत होते, तेव्हा या रथ यात्रे पाठीमागची जी गूढ भावना आहे, जी रहस्यमय भावना आहे, ती श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितली की जेव्हा आपण रथ यात्रेमध्ये भाग घेतो, रथावर जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा हे उपस्थित आहेत आणि आपण त्या रथाला जेव्हा खेचतोय, तेव्हा आपण व्रज गोपिकांना जे 100 वर्षांपासून श्रीकृष्णांपासून दुरावलेले आहेत आणि जे केवळ कृष्ण नाम सुधा रस पान करत करत जीवन जगले आहेत, त्या गोपिकांना कुरुक्षेत्रातून त्या श्रीकृष्णांना वृंदावनामध्ये घेऊन जाण्यासाठी मदत करतोय. विचार करा, श्री चैतन्य महाप्रभूंनी किती खोल रहस्य आपल्यासमोर उलगडलंय. नाही तर आपल्याला वाटलं असतं सोपी गोष्ट आहे, मंदिरातल्या मूर्तींना एका रथावर बसवायचा, एकत्र यायचं, त्याला एक दोर बांधायचा, तो दोर खेचायचा, एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरामध्ये घेऊन जायचं, झाली रथयात्रा, छान महाप्रसाद खायचा. पण श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला सांगतायत, जेव्हा आपण ही कृती करतोय तेव्हा आपल्या मनात काय भावना असावी. श्रीमती राधाराणी श्रीकृष्णांना वृंदावनामध्ये बोलवत आहेत. ललिता देवी, विशाखा देवी श्रीमती राधाराणींसाठी श्रीकृष्णांना वृंदावनामध्ये बोलवत आहेत. आणि आपण पण जेव्हा रथ खेचू तेव्हा आपण पण जर नाम संकीर्तन करत असू तर आपण पण त्या गोपिकांच्या भावनेमध्ये सहभागी होऊ शकतो. तसं म्हणतात ना, श्रीकृष्ण खूप चतुर आहेत.
श्रीकृष्ण कधी कोणाला फसवतील आपल्याला माहिती नाही. तर आपल्याला असं वाटत होतं आजपर्यंत, प्रभूजी आपण सगळे मिळून रथयात्रा करूया आणि श्रीकृष्णांना वृंदावनामध्ये घेऊन जाऊया. पण आज लक्षात आलं की या रथयात्रेचा बहाणा करून श्रीकृष्णांनी आपल्याला वृंदावनाच्या भावनेत नेलंय. ज्यांनी ज्यांनी आजचं हे प्रवचन नीट ऐकलं त्यांना एक लक्षात आलं असेल की ही रथयात्रा म्हणजे खूप विशेष गोष्ट आहे. जर मी तुम्हाला म्हणालो मला तुम्हाला मुंबईला घेऊन जायचंय, चला माझ्यासोबत, आणि प्रभूजी जर स्तब्ध झाले आणि मी यांना मानसिक एका रथावर बसवलं आणि यांना मुंबईला घेऊन गेलो, तर मुंबईला कोण कोण पोचलं? कोण कोण पोचलं? कोण कोण पोचलं? हे तर पोचलेच, कारण यांना घेऊन गेलो. पण यांना जर मी मुंबईला घेऊन गेलो तर मी पण पोचलो की नाही? तर म्हणून जेव्हा आपण रथयात्रेमध्ये योग्य चेतनेने भाग घेऊन जगन्नाथजींना वृंदावनामध्ये घेऊन जाऊ, त्याच्यामुळे कोण कोण पोचलं वृंदावनाला? जगन्नाथजी पोचले, बलरामजी पोचले, सुभद्रा देवी पोचले, आणि जे जे लोक त्या रथयात्रेमध्ये या मानसिकतेने भाग घेत होते की आपण वृंदावनाला घेऊन चाललोय श्रीकृष्णांना, आपण बारामतीच्या रस्त्यावरून नाही घेऊन चाललोय, आपण वृंदावनाला घेऊन चालू श्रीकृष्णांना, त्या भावनेमध्ये जे जे लोक या रथयात्रेमध्ये भाग घेतील ते रथयात्रेमध्ये, कारण गोपिकांच्या कार्याला ते सहायता करतायत, गोपिकांच्या कार्याला मदत करतायत, तर त्यांना आशीर्वाद मिळतील, ते यशस्वी होईल. आणि जेव्हा रथयात्रा थांबेल, जेव्हा रथयात्रा एका ठिकाणी थांबेल, तेव्हा त्यांची चेतना काय असेल? सतत नाम संकीर्तन करतील, सतत समोर कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांचं दर्शन करतील. आणि भावना काय होती? आजचं प्रवचन ऐकल्यानंतर आपल्याला राधाराणींना मदत करायची आहे, आपल्याला ललिता देवी, विशाखा देवींना मदत करायची आहे, नंद महाराजांना आनंद देण्यासाठी श्रीकृष्णांना वृंदावनात घेऊन जायचं आहे. जर या भावनेमध्ये आपण रथयात्रेमध्ये भाग घेतला तर शेवटच्या क्षणी जेव्हा रथ या मंदिरात पोहोचेल, वृंदावनामध्ये आपण श्रीकृष्णांना जेव्हा पुन्हा घेऊन येऊ, तेव्हा आपल्याला लक्षात येईल, अरे चा, मला वाटलं मी श्रीकृष्णांना वृंदावनामध्ये घेऊन येईल. एक लक्षात आलं, गेले 4 तास सतत माझी भावना होती श्रीकृष्णांना वृंदावनात घेऊन जायचंय. नाम संकीर्तनामध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या भावनेमुळे मी वृंदावनमय झालोय. संध्याकाळी 7 वाजता जर आपण इथे येऊ तर आपल्याला लक्षात येईल गेल्या 4 तासापासून केवळ जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, जय हरे कृष्ण जय महाप्रभू श्री चैतन्य महाप्रभू की जय, या नाम संकीर्तनामुळे आपल्या हृदयामध्ये जो दगड आहे त्याला पाझर फुटेल. आणि संध्याकाळी 7 वाजता आपल्या लक्षात येईल, मी जगन्नाथजींना वृंदावनात घेऊन आलो. जगन्नाथजी एक फसवा खेळ खेळले, मला गेल्या 2 महिन्यांपासून एक सेवा दिली आहे, तू रथासाठी हे कर, तू रथासाठी ते कर, तू रथासाठी हे सुशोभीकरण कर, तू महाप्रसाद तयार कर, तू लोकांसाठी हे कर, तू लोकांसाठी ते कर. गेल्या 2 महिन्यांपासून हे सगळे भक्त बारामतीतले वृंदावनमय झालेत, रथयात्रामय झालेत. आणि त्याचा फळ कोणाला मिळालं? त्याचं फळ हे झालं की गोपिका तर श्रीकृष्णांना वृंदावनात घेऊन गेले, गोपिका आपल्याला घेऊन गेले की नाही हे आपल्यावर आहे. जर आपण गोपिकांना मदत केली योग्य भावनेत तर गोपिका वृंदावनाला पोचतील, श्रीकृष्ण वृंदावनाला पोचतील, आणि आपण बघू की आपण पण वृंदावनाला पोचलो. आणि जर आपण योग्य भावनेत त्या रथयात्रेमध्ये भाग नाही घेतला तर आपल्याला लक्षात येईल आपण तिसरीकडेच पोचलो. कृष्ण वृंदावनाला पोचले, गोपिका वृंदावनाला पोचले, पण आपली चेतना आपण त्या रथयात्रेमध्ये आपण नीट तिथे पेरली नाही, त्याला रंग रथयात्रेचा चढला नाही. म्हणून आज जेव्हा रथयात्रा सुरू होईल त्या क्षणापासून ते रथ आपल्या मंदिरामध्ये पुन्हा इथे येईपर्यंत आपण सर्वांनी मनामध्ये फक्त एकच मनन चिंतन करायचंय, गोपिका 100 वर्षांनंतर श्रीकृष्णांना वृंदावनात परत घेऊन येत आहेत, आणि आपण आपलं काय पावित्र्य, आपल्यामध्ये काय क्षमता आहे, आपल्यामध्ये काय पात्रता आहे की आपण कोणाला मदत करू. पण श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू यांनी हे व्रजवासींच्या मनातलं एक गूढ रहस्य पूर्ण जगामध्ये प्रसारित करून टाकलं. श्री चैतन्य महाप्रभूंच्या आधी पण रथयात्रा होत होती, पण कोणाला माहिती नव्हतं. सत्ययुगापासून जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा चालू आहे, पण कोणालाही माहिती नव्हतं की रथयात्रा नेमकी आहे काय. हे जगन्नाथजींचे डोळे एवढे मोठे मोठे झाले कसे? पण जगन्नाथजींचे डोळे मोठे झाले कसे? व्रजवासींच्या प्रेमाची कथा जेव्हा ऐकली तेव्हा त्यांचे डोळे मोठे झाले.
हे 500 वर्षापूर्वी श्री चैतन्य महाप्रभूने सांगितलं आणि पूर्ण जगाला आमंत्रित करतायत आणि म्हणतायत, तुम्ही व्रजमध्ये जन्म घेतलाय, मथुरे वृंदावनामध्ये जन्म घेतलाय नाही, तुम्ही घेतलाय वृंदावन नाही, तुम्ही घेतलाय नाही, तुम्ही घेतलाय नाही, तुम्ही घेतलाय नाही. काय तुम्हाला वृंदावनामधल्या लोकांच्या चेतनेमध्ये प्रवेश करायचा आहे? आणि आपण म्हणू, मन तर म्हणतंय हो, पण बुद्धी म्हणते शक्य नाही. माझ्या मनातला लोभ, माझ्या मनातला क्रोध, माझ्या मनातलं मात्सर्य जर मी बघितलं, शक्यता नाही वाटत आहे. तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत, मी तुम्हाला तुमच्या पात्रतेबद्दल विचारलं का? नाही विचारलं. माझ्याकडून फक्त एकच विनंती आहे, जर मी तुम्हाला एक संधी देतोय रथयात्रेमध्ये भाग घेण्याची, तुम्ही जसे कसे असाल, तुमची पात्रता आहे नाही आहे, तुम्ही शुद्ध आहात अशुद्ध आहात, तुम्ही कुठल्या धर्मामध्ये जन्म घेतलाय, मला काहीही फरक पडत नाही. फक्त माझी एक इच्छा आहे, मला राधाराणी आणि सर्व गोपिकांना मदत करायची आहे श्रीकृष्णांना वृंदावनाला घेऊन जाण्यासाठी. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय, कृपया उत्साहाने, आनंदाने आणि कृतज्ञतेच्या भावनेने रथयात्रेमध्ये भाग घ्या आणि ही भावना इतर लोकांना देण्यासाठी मला मदत करा. तर श्री चैतन्य महाप्रभू स्वतः जेव्हा जगन्नाथपुरीला होते, प्रत्येक वर्षी जगन्नाथपुरीच्या रथयात्रेमध्ये भाग घ्यायचे आणि आनंदाने नाचायचे आणि सर्व भक्तांना विनंती करायचे, या तुम्ही पण या, आपण सगळे रथयात्रेमध्ये भाग घेऊ. कधी कधी श्री चैतन्य महाप्रभू नाचत नाचत रथाच्या पाठीमागे जायचे आणि त्यावेळेस काय व्हायचं, रथ थांबायचा. बरेचसे लोक आहेत ते विचार करायचे, अरे एक काम करा, हा रथ थांबलाय ना, हत्ती मागवा. तर राजाकडे भरपूर हत्ती होते, भरपूर घोडे होते. त्या हत्तींना आणि घोड्यांना त्या रथाला जुंपायचे आणि खेचण्याचा प्रयत्न करायचे. तो रथ काही हलत नव्हता. का नव्हता हलत? एवढे सगळे लोक खेचतायत, हत्ती खेचतायत, घोडे खेचतायत, पण तो रथ हलत नाहीये. का बरं? कारण का माहितीये, रथ यात्रेमध्ये श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जे राधाराणीच्या भावनेत आहेत आणि श्रीकृष्ण जगन्नाथ यांच्या दोघांमध्ये भावनेचा आदान प्रदान होत होता. तर राधाराणी खेचायचे श्रीकृष्णांना. श्री चैतन्य महाप्रभू आवाहन करायचे, मणिमा मणिमा, जगन्नाथ जगन्नाथ, नाहम विप्रो न च नरपतीर नापि वैश्यो न शूद्रो, नाहम वर्णी न च गृहपतीर नावनस्थो यतीर्वा, किंतु प्रोद्यन निखिल परमानंद पूर्णामृताब्धेर, गोपी भरतुर पद कमलयोर दास दास अनुदास. अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथजींना बघत वेगवेगळे गीत गायचे आणि सांगायचे, माझ्या मनामध्ये फक्त एकच प्रार्थना आहे, कृपया तुम्ही या, कृपया तुम्ही या. कारण राधा राणी श्रीकृष्णांना आवाहन करतायत म्हणून तो रथ चालायचा. तो रथ व्यक्तींच्या खेचण्यामुळे नव्हता चालत. आणि म्हणून जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू नृत्य करता करता मुद्दामून, भक्ती सिद्धांत सरस्वती सांगतात, श्री चैतन्य महाप्रभू रथाच्या पाठीमागे का जायचे? म्हणतात जगन्नाथजींची परीक्षा घ्यायला जायचे की मला पण बघायचंय, मी तुमच्याशी भावनांचं आदान प्रदान करतोय, तुम्ही माझ्या भावनांशी आदान प्रदान करताय की नाही. आणि जगन्नाथजी बघायचे, अरे श्री चैतन्य महाप्रभू माझ्या समोर इथे नृत्य करत होते आणि मला खेचत होते, अरे कुठे गेले श्री चैतन्य महाप्रभू? श्री चैतन्य महाप्रभू कुठे गेले? रथाच्या पाठीमागे गेले. आणि रथाच्या पाठीमागे गेले म्हणून ते रथ थांबायचं. हत्ती घोडे लाखो लोक येऊन त्या रथाला खेचायचे, पण ते रथ निघत नव्हतं. मग पुन्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणायचे, जगन्नाथजी परीक्षेमध्ये पास झाले. जेव्हा मी मागे गेलो तेव्हा जगन्नाथजी, विचार करा, श्रीकृष्ण पूर्ण जगाला चालना देतात, पण श्रीकृष्णांना चालना देण्यासाठी भक्त लागतात. का बरं? अहम भक्त पराधीन. जगन्नाथजी जेव्हा मंदिरातून बाहेर येतात, ते दृश्य बघितलं जगन्नाथपुरीमध्ये? कसे येतात? असे असे येतात, डोलत डोलत येतात. का बरं? बलरामजींना बघितलं बाहेर येताना? बलरामजी डोलत येत नाहीत. सुभद्रा देवींना बघितलं येताना? सुभद्रा देवी अशा आडव्या असतात, उभ्या नसतात, आणि त्यांना भक्त लोक असे सरळ घेऊन येतात. फक्त जगन्नाथजी आहेत जे असे डोलत डोलत बाहेर येतात. तर जे दैत पुजारी आहेत जे जगन्नाथजींना घेऊन येतात, ते म्हणतात, आम्ही जेव्हा जगन्नाथजींना उचलतो ना, तेव्हा कधी कधी इतके हलके होतात श्रीकृष्ण, तेव्हा आम्ही त्यांना उचलू शकतो, आणि नंतर मग स्वतःला आमच्यावर टाकून देतात. त्यांचं अचानक वजन वाढतं आणि आम्ही त्यांना असं ते धरतो. तर आम्ही पण विचार करतोय की श्रीकृष्ण पूर्ण जगाला आधार देतात, आणि ते श्रीकृष्ण भक्तांवर स्वतःला अवलंबून का करतात? कारण श्रीकृष्णांची ती एक भावना आहे, मी या जगाची काळजी घेईन, पण माझी काळजी कोण घेणार? माझे भक्त माझी काळजी घेणार. तर म्हणून एकटे श्रीकृष्ण आहेत
जे आपल्या भक्तांवर अवलंबून होऊन जेव्हा मंदिरातून बाहेर येतात तेव्हा असे डोलत डोलत जातात. तुमच्यावर जबाबदारी आहे, तुम्ही मला घेऊन जा. अनेक अनेक वेळा आपण बघितलंय. या वर्षी माहितीये जगन्नाथजींचा जो रथ आहे तो पहिल्या दिवशी 20 मीटर हल्ला फक्त. बलरामजीचा रथ आहे तो पुढे गेला. पहिला रथ नेहमी बलरामजींचा असतो, नंतर सुभद्रा देवीचा रथ असतो, तिसरा रथ जगन्नाथजींचा निघतो. जो दुपारी जगन्नाथजी बाहेर आले होते, रथावर चढले होते, ते पहिल्या दिवशी फक्त 20 मीटर पुढे गेले, दुसऱ्या दिवशी शेवटी गेले. कसं काय शक्य आहे? 15 लाख लोक तिथे त्या रथाला खेचतायत. किती लाख लोक खेचतायत? 15 लाख लोक त्या रथाला खेचतायत, पण तो रथ हल्ला नाही. कधी कधी तो रथ दुपारपर्यंतच पोचून जातो गुंडीशाला, कधी कधी तो रथ संध्याकाळी पोचतो. या वर्षी तो रथ 20 मीटरच्या पुढे चालला नाही. काय आहे त्याचं कारण? यावर्षी लोक इलेक्ट्रॉल पिऊन नाही आले, यावर्षी कॉम्प्लॅन पिऊन नाही आले, यावर्षी हॉर्लिक्स नाही प्याले लोक, यावर्षी लिंबाचा पाण्याचा रस नाही प्याले. हा भ्रम आहे की आपण त्या रथाला खेचतोय. रथाला कोण खेचतायत? श्रीमती राधाराणी. रथाला कोण खेचतायत? गोपिका. आणि जर आपण त्या भावनेमध्ये समरस झालो तर आपल्याद्वारे तो रथ खेचला जाईल. जर आपण त्या भावनेमध्ये समरस न होता त्या रथाला खेचण्याचा प्रयत्न केला, तो रथ खेचल्या जाऊ नाही शकत. परमेश्वर पूर्णपणे स्वतंत्र आहेत आणि परमेश्वर आपली स्वतंत्रता एका भक्ताला अधीन करतात, जो भक्त परमेश्वराला प्रेम करतो. म्हणून आज जेव्हा आपण तो रथ खेचू तेव्हा कधीही असा विचार करू नका मी हातांनी तो रथ खेचीन. आपल्याला तो रथ खेचाय भावनांनी खेचायचा आहे. म्हणून आज श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू यांना आनंद देण्यासाठी यांची इच्छा होती की जगभर हे कृष्ण प्रेम प्रसारित व्हायला पाहिजे. कुठलाही धर्म असू दे, कुठलीही पात्रता असू दे, कुठलीही क्षमता असू दे, कुठलंही आर्थिक स्तर असू दे, कुठलेही शैक्षणिक स्तर असू दे, पण सगळ्यांना व्रजवासींचं निर्मळ प्रेम मिळू दे. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंच्या आनंदा खातर आणि त्यांचे मुख्य सेनापती भक्त कृष्ण कृपामूर्ती AC भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद, ज्यांनी त्यांच्या वयाच्या 8व्या वर्षी रथयात्रा स्थापित केली. आपण जेव्हा 8 वर्ष वय होतो तेव्हा काय खेळत होतो? कदाचित खो खो, कबड्डी, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट खेळत असो. श्रील प्रभुपाद 8 वर्षांचं वय असताना हट्ट केला आपल्या पितांप्रती, वडिलांप्रती, आणि म्हणाले मला रथयात्रा आयोजित करायची. आणि पद्धतशीर सगळ्या मित्रांना घेऊन रथयात्रा आयोजित केली, भोग अर्पण केले, 8 दिवस तिथे उत्सव केला आणि नंतर रिटर्न रथयात्रा असते 8 दिवसानंतर, ती रिटर्न रथयात्रा पण केली. कधी? 8 वर्ष वय असताना. जेव्हा श्रील प्रभुपादांचं वय 24 झालं, तेव्हापर्यंत 8 वर्षाच्या वयापासून 24 वयापर्यंत रोज नेहमी मनात विचार करायचे मला जगन्नाथपुरीला जायचंय, मला जगन्नाथपुरीला जायचंय, मला जगन्नाथजींचं दर्शन करायचंय. आणि 24 वर्ष जेव्हा वय झालं तेव्हा त्यांची डिप्लोमा कंप्लीट झाला, शिक्षण कंप्लीट झालं. ज्या दिवशी शेवटची परीक्षा झाली त्या दिवशी रात्रीची ट्रेन पकडून श्रील प्रभुपाद जगन्नाथपुरीला गेले. तर म्हणतात माझ्या जीवनामध्ये फक्त एकच ध्येय होता, कधी मी जगन्नाथपुरीला जातो आणि जगन्नाथजींचं दर्शन करतो. ज्या दिवशी माझं शिक्षण संपलं त्या दिवशी रात्री मी पहिली गोष्ट काय केली तर जगन्नाथपुरीला गेलो. आजची मुलं ज्या दिवशी शिक्षण संपतात त्या दिवशी रात्री काय करतात? नका सांगू, परमेश्वरासमोर सांगू नाही शकत ते. पण श्रील प्रभुपादांनी ज्या दिवशी शिक्षण संपलं त्या दिवशी 6 रुपयाचं तिकीट होतं, ते तिकीट घेऊन कलकत्त्याहून सगळ्यात पहिलं जय जगन्नाथजींचं दर्शन करू. आणि जेव्हा अशा प्रकारच्या भावना एका भक्ताला जगन्नाथजींप्रती असतात तेव्हा जगन्नाथजी त्या भक्तांप्रती अधीन होतात. आणि म्हणून श्रील प्रभुपादांनी या जगन्नाथजींची रथयात्रा पूर्ण जगामध्ये स्थापित केली. म्हणून जगन्नाथजींना जर तुम्हाला हलवायचं असेल तर तुम्हाला ताकद नाही लागत. जगन्नाथजींना जर हलवायचं असेल तर भावना लागतात. त्या भावना कोणाकडे आहेत? राधाराणींकडे आहेत. त्या भावना कोणाकडे आहेत? गोपिकांकडे आहेत. त्या भावना कोणाकडे आहेत? श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंकडे आहेत. त्या भावना कोणाकडे आहेत? अद्वैत आचार्यांकडे आहेत. त्या भावना कोणाकडे आहेत? नित्यानंद प्रभूंकडे आहेत. त्या भावना कोणाकडे आहेत? गदाधर पंडितकडे आहेत. त्या भावना कोणाकडे आहेत? श्रीवास पंडितकडे आहेत. त्या भावना कोणाकडे आहेत? AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांकडे आहेत. आणि म्हणून जेव्हापर्यंत आपण या सगळ्या भक्तांच्या निगराणीखाली आहोत तेव्हापर्यंत आपण जर त्या भावनांमध्ये समरस झालो
तर आपल्यामध्ये पण काही प्रमाणामध्ये त्या भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून ही रथयात्रा यशस्वी झाली की नाही झाली हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर स्वतःला आपण एक प्रश्न विचारायला पाहिजे. ही रथयात्रा जेव्हा संपेल, आज संध्याकाळी जेव्हा आपण या ठिकाणी येऊ, तेव्हा जर आपला पाय किचनच्या दृष्टीने जात असतील, भूक लागली तर आपल्याला समजायला पाहिजे आपण त्यामध्ये समरस होऊ नाही शकलो. आपलं शरीर फक्त भाग घेतलं पण आपली चेतना भाग नाही घेतली. आणि जर ती रथयात्रा इथे आली आणि आपण म्हणू, हे श्रीकृष्ण, कुठे आम्ही पतित आणि कुठे तुम्ही प्रेम करणारे, पण तुमच्या भक्तांच्या प्रयत्नांमुळे आज आमच्यासारख्या पतित लोकांना पण या खोल गोपिकांच्या उत्सवामध्ये भाग घेता आला. आमची कोटी कोटी कृतज्ञता तुमच्या प्रती. आणि आम्हाला फक्त एकच तुम्ही एक आश्वासन द्या, एक आशीर्वाद द्या, सदैव तुमच्या भक्तांच्या देखरेखीखाली राहू देत, जेणेकरून आमच्या मनामध्ये पण तुमच्या प्रती निर्मळ प्रेमाच्या भावना उत्पन्न होऊ देत. मग आपण स्वतःला एक सर्टिफिकेट देऊ शकतो की आजच्या रथयात्रेमध्ये मी योग्य चेतनेने भाग घेतला. आणि आजच्या रथयात्रेमध्ये हजारो लोक येणार आहेत. या सर्व भक्तांना योग्य चेतनेमध्ये भाग घेण्यासाठी एक गॅरंटी देण्यासाठी, विमा असतो ना, विमा, एक विमा तयार केला आपण. सगळ्या भक्तांना योग्य चेतना असू देत, सगळ्या भक्तांना निर्मळ प्रेम निर्माण होऊ देत. त्यासाठी काय केलं आपण श्री चैतन्य महाप्रभू, श्री नित्यानंद प्रभू, श्री अद्वैत आचार्य, गदाधर पंडित, श्रीवास पंडित आणि श्रील प्रभुपाद यांचे आपण मोठे कटआउट बनवले आणि या कटआउटला आपण ठेवणार आहे. तर श्री चैतन्य महाप्रभूंची नजर आज सगळ्या रथयात्रेमध्ये भाग घेणाऱ्या लोकांवर पडणार आहे. नित्यानंद प्रभूंची नजर आज रथयात्रेमध्ये भाग घेणाऱ्या सगळ्या लोकांवर पडणार आहे. श्रील प्रभुपादांची नजर आज रथयात्रेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व लोकांवर पडणार आहे. विचार करा, त्या कटाक्षामुळे आज परिवर्तन होणार आहे. आजच्या रथयात्रेमध्ये जर तुम्हाला कोणी आनंदाने नृत्य करताना जर दिसला, आजच्या रथयात्रेमध्ये कोणी जर भाव विवळ होत जगन्नाथ जगन्नाथ असं बोलताना जर दिसला, तर तुम्हाला समजायला पाहिजे हा कदाचित श्रील प्रभुपादांच्या नजरेखालून एकदा तरी गेलेला आहे. तर म्हणून आज आपण सगळे एकत्र येऊन आपल्या सौभाग्याला साजरी करूया. आजचा जो रथयात्रेचा उत्सव आहे हा माझ्या आनंदासाठी नाही आहे. आजचा रथयात्रेचा उत्सव आहे हा यांच्या आनंदासाठी नाही आहे. आजचा रथयात्रेचा उत्सव आहे तो जगन्नाथजींच्या आनंदासाठी आहे. आजचा रथयात्रेचा उत्सव आहे तो राधाराणीच्या आनंदासाठी आहे. आजचा जो रथयात्रेचा उत्सव आहे तो श्री चैतन्य महाप्रभूंच्या आनंदासाठी आहे, श्रील प्रभुपादांच्या आनंदासाठी आहे. आणि अशा प्रकारे त्यांच्या आनंदासाठी जेव्हा आपण या रथयात्रेमध्ये भाग घेऊ, नक्की आपल्या हृदयामध्ये पवित्र परिवर्तन घडणार, याचा विमा आज झालेला आहे. तर म्हणून सर्वांना खूप खूप आभार. गेल्या कित्येक महिन्यांपासून वेगवेगळे भक्त वेगवेगळी तयारी करतायत. किचनचे भक्त सगळे खरेदी करतायत आणि विचार करतायत प्रत्येकाला आपल्याला प्रसाद द्यायचा, कमी जास्त असेल जे बघू, पण प्रत्येक व्यक्तीला जगन्नाथजींचा अन्न ब्रह्म महाप्रसाद मिळायला पाहिजे. डेकोरेशन टीम विचार करतायत आपल्या मंदिराला खूप छान डेकोरेशन करू. जो कोणी भक्त आज मंदिरात येईल तो म्हणेल किती सुंदर मंदिर आहे आणि आम्हाला पण या जगन्नाथजींच्या सेवेमध्ये सामील व्हायचंय. सर्व भक्त आपापल्या परीने, प्रचार विभाग आहे ते विचार करतायत इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, युट्यूबवर आपण रोज एक जाहिरात टाकूया जेणेकरून लोकांना आपण आकर्षित करूया. विचार करा, कोण असा भक्त आहे बारामतीमध्ये जो या रथयात्रेमध्ये सामीलच नाही झालाय. समजा कोणी एकदम व्यस्त असेल तर त्यांनी काय केलं, त्याला इंस्टाग्राम आणि युट्यूबचे जे रील मिळाले ते त्यांनी आपल्या सगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केले. त्याला जास्ती बाह्य पद्धतीने करायला शक्य नाही, पण त्यांनी आपल्या फोनचा वापर केला. त्याला जे काही इन्स्टा रील मिळाले ते आपल्या सगळ्या मित्रांना पाठवले, मैत्रिणींना पाठवले. अशा प्रकारे विचार करा, असंख्य लोकांनी एकत्र येऊन, कोणी बाह्य पद्धतीने, कोणी आंतरिक पद्धतीने, कोणी टेक्नॉलॉजीचा वापर करून, कोणी वाचाशक्ती वापरून, पण जगन्नाथजींच्या रथयात्रेचा प्रसार या पूर्ण विभागात, फलटण, बारामती इत्यादी, या पूर्ण जेजुरी, भिगवण, इंदापूर या सगळ्या भागात केलाय. आज जगन्नाथजींचं दर्शन करण्यासाठी किती लोक येतील आपल्याला माहिती नाही, पण या सगळ्या पाठीमागे असंख्य भक्तांचं सहकार्य, या सगळ्या पाठीमागे असंख्य भक्तांची धडपड आणि या सगळ्या पाठीमागे असंख्य भक्तांची मेहनत आहे. तर या सर्व भक्तांप्रती आपण आपली कृतज्ञता व्यक्त करूया. जर यांनी 2 महिन्यांपासून एवढी मेहनत नसती केली
तर आज आपल्याला इथे फक्त यायचंय, त्या रथयात्रेसमोर उभं राहायचंय आणि फक्त तो दोर खेचायचा आहे. पण तो दोर आणला कोणी? तो रथ तयार कोणी केला? हे पेंटिंग करणारे काही भक्त आहेत इथे, हे कदम प्रभूजी बसले, त्यांनी मुलांना तयार करून या रथयात्रेला सुंदर पेंटिंग पण केलंय. विचार करा, एवढ्या सगळ्या भक्तांनी एवढी सगळी मेहनत केली आणि त्याचं फळ केवळ 4 तासामध्ये असंख्य लोकांना मिळणार आहे. ते किती मोठं सौभाग्य आहे. तर म्हणून श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रांच्या आनंदासाठी, श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक अनेक भक्त एकत्र येऊन आज जगन्नाथ रथयात्रा साजरी करतायत. तर या सर्व भक्तांना आणि या सर्व भक्तांचे नायक आपले कृष्ण कृपा मूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद आणि त्यांचे आराध्य दैवत श्री चैतन्य महाप्रभू श्री नित्यानंद प्रभू यांच्या प्रती कृतज्ञता अर्पण करूया आणि म्हणूया, दरवर्षी अशाच प्रकारे आम्हाला तुमच्या आनंदासाठी आपलं सर्वस्व अर्पण करण्यासाठी एक संधी द्या या रथयात्रेच्या मार्फत. आणि आपण आपली कृतज्ञता कशी व्यक्त करूया? 3 वेळा हरी बोल बोलून. जय हरी बोल, हरी बोल, हरी बोल. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. जय श्री नित्यानंद प्रभु की जय. जय श्री चैतन्य महाप्रभु की जय. जय श्रीमती राधा रानी की जय. जय नंद महाराज की जय. यशोदा मैया की, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. तो खूप खूप